सर्व डिव्हिजनल एमएमयू जॉईन झालेत का? कन्फर्मेशन द्या. बीड डिव्हिजन. येस सर. येस सर. मॅडम कॅमेरा चालू करा. भुसावळ डिव्हिजन. लहाशे जॉईन झालेत का? ओके. भुसावळ जॉईन झाले. यस सर. ओके. धुळे. येस सर. धाराशिव. येस सर. येस धाराशिव. सीएसएम. येस सर. येस सर. जळगाव. येस सर. परभणी. जॉईन आहे सर. नांदेड. सर नांदेड परभणीवर जॉईन आहे सर आज. ओके. एकत्र आहे का? हा थोडं इथं आरटीच्या कामासाठी आलोय आणि आपले इक्कर साहेब डिव्हिजन ऑफिस मधून जॉईन झाले नांदेडवर. देबडे आणि इक्कर. ओके. देबडे जॉईन झालेत का नांदेडहून? येस सर. जॉईन झालेत सर आम्ही. येस सर. ओके. ठीक आहे. सर्वांचं स्वागत आहे पुन्हा रिजनल ऑफिस छत्रपती संभाजीनगर रिजन तर्फे सर्व डिव्हिजनल एमएमयू चे स्वागत आहे या विषयामध्ये. आपल्यासोबत रिजनल एमएमयू इंचार्ज श्री मासूम पटेल सर आहेत. मी सरांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. ठीक आहे. सुरू करूया. स्वागत. बघा, आज आपल्याला खूप अतिशय महत्त्वाचे विषय आहे, 2-3 त्यावर डिस्कशन करायचे आहे. सर्व या ठिकाणी इन्चार्ज पण जॉईन असतील अशी अपेक्षा आहे. नसतील तर त्यांना पण जॉईन करून घ्या. डिव्हिजनल हेड इज नॉट कंपल्सरी, तर त्यांच्याकडे ऑप्शनल आहे. इच्छा असेल तर डिव्हिजनल हेड पण जॉईन होऊ शकतात. परंतु आपल्यासाठी एमएमयू साठी अतिशय महत्त्वाचे विषय आहेत. बघा, सर्कल ऑफिस तुम्हाला एक मेल आलेला असेल सर्कल एमएमयू कडून. तुम्हालाच नाही तर तुमच्या सब ऑफिस पर्यंत त्यांचे ईमेल जात आहेत आणि त्याच्या कॉपीज आपल्याला पाठवत आहेत. माझ्याकडे देखील इथं आरोला देखील त्या कॉपीज येतात. म्हणजे मॉनिटरिंगची लेवल आता लक्षात घ्या की सर्कल ऑफिस आपल्या डिव्हिजन मधल्या एकेका सब ऑफिसचं मॉनिटरिंग करते. अपेक्षा इतक्या जर वाढलेल्या असतील की सर्कल ऑफिसने त्यांच्या सर्कल मधल्या एकेका ऑफिसला मॉनिटर करावं, तर आपल्यासाठी ही किती नामुष्कीची परिस्थिती आहे की आपण त्या ठिकाणी किती फेल होतोय आपल्या स्वतःच्या ऑफिसेसला मॉनिटर करण्यासाठी, हे तिथून लक्षात येते. सर्कलवाल्यांना माहित आहे की त्यांनी तिथून मॉनिटरिंग करून त्याचा उपयोग होणार नाहीये. ठीक आहे. त्यांनी जे ईमेल पाठवलेले आहेत ते ईमेल बरेचसे मॅक्झिमम सगळे इंडिया पोस्टचे ईमेल आयडी आहेत, जे आपल्याकडे एसपीएम लोकांकडे लॉग इनच नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत ते ईमेल पोहोचणार नाहीत. परंतु आपल्यापर्यंत ते पोहोचत आहेत. म्हणजे आपल्याला फक्त ते जाणीव करून देत आहेत की हे तुमचं अपयश आहे, जे सर्कल ऑफिस आपल्याला लक्षात आणून देत आहे. आपल्याकडे ओव्हरऑल काम चांगलं आहे, आपल्याला माहिती आहे आपल्या रिजनचं. परंतु काही ऑफिसेस आपल्या प्रत्येक डिव्हिजन मधले असे आहेत की जे या आपल्या पॅरामीटर पेक्षा खूप मागे पडलेले असतात. आणि आता नेमकं सर्कल ऑफिसनं ते सुरू केलंय की जिथं आपण मागे पडतोय तिथंच ते बोट ठेवतंय. आपल्या व्हीसी मध्ये पण जी सर्कल ऑफिसची व्हीसी झाली, सॉरी, तुम्ही बघितलं असेल की त्यांनी ज्या ज्या डिव्हिजन्स मध्ये परफॉर्मन्स डाऊन आहेत त्याच डिव्हिजनवर फोकस त्यांचा होता. आता त्यांनी ऑफिसेस फोकस करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आपली देखील आता ही जबाबदारी आहे, आपल्याला देखील आपली प्रायोरिटी शिफ्ट करावी लागेल अशा ऑफिसेसवर की जिथं आता वर्ष संपत आल्यानंतरही इम्प्रुव्हमेंट होत नाहीये. जून महिना सुरू आहे, आपण मागच्या जुलैमध्ये एमएमयू सुरू केलं होतं, आता कम्प्लीट वर्ष होत आलंय, तरी देखील जर ऑफिसेस इम्प्रूव्ह होत नसतील तर आता गरज आहे आपल्याला अशा ऑफिसेसवर स्पेशल अटेन्शन देण्याची आणि ड्रास्टिक ऍक्शन घेण्याची. ठीक आहे. त्याच्यामुळे इन्चार्जचा रोल आता खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत आपण खूप काउन्सिलिंग केलं, बोललो, परंतु आता पेपरवर हा परफॉर्मन्स आला पाहिजे आणि त्या लोकांना याची आपल्याला स्ट्रिक्ट जाणीव करून द्यावी लागेल. तर आपण आज व्हीसी मध्ये अशा ऑफिसेस कोणते आहेत ते बघूया. रिसंट जो आपला परफॉर्मन्स आहे त्याच्या अनुषंगाने आपण यात डिस्कशन करू. डिव्हिजन वाईज रिपोर्ट्स आम्ही काढलेले आहेत, तुमच्यापर्यंत ते आम्ही पोहोचवणार आहे. रेडी रिपोर्ट्स तुम्हाला मिळतील. फक्त आता
तुम्हाला त्या ऑफिसेसला फोकस करायचं. पहिला विषय महत्वाचा अनडिलिव्हर्ड आर्टिकलचा. आपण जे एक्सटेन्सिव्ह ड्राईव्ह घेत आहोत या ड्राईव्ह मध्ये आपल्याला खूप चांगलं त्याच्यातून आउटपुट मिळालंय. आपल्याकडे जे मोर दॅन 8 डेजचे पेंडिंग आर्टिकल होते ते आता जवळपास कंट्रोलमध्ये आलेले आहेत. आणि यामध्ये जो लिगसी डाटा आहे, जो आपल्याला नेहमीचा विषय असतो की यामध्ये सीओडी आहेत, ईएमओ आहेत, तर या आपण वारंवार तिकीट ट्रेस केल्यानंतर डिलीट होत आहेत. आणि याचं अतिशय चांगलं उदाहरण दिसतंय धाराशिव डिव्हिजनचं, की यांच्याकडे आता यांच्या कंटिन्युअस एफर्ट्समुळे फक्त 4 आर्टिकल आहेत जे मोर दॅन 8 डेज मध्ये आहेत. आणि मला वाटतं हे 4 देखील लिगसी डेटावाले नसतील तर करंट आर्टिकल असतील. केंद्रे साहेब, रोहिदास आहात का? येस सर. बरं, पहिले तर अभिनंदन तुमच्या डिव्हिजनचं की तुम्ही हे मोर दॅन 8 डेज मध्ये खूप चांगलं कौतुकास्पद काम करून दाखवलंय आणि कमी वेळात चांगलं काम केलंय. आता फक्त तुमची स्ट्रॅटेजी सांगा की हे कसं अचीव्ह केलं तुम्ही. 4 आर्टिकल तुमचे दिसत आहेत, हे 4 आर्टिकल लिगसी डेटावाले आहेत की जेन्युइनली पेंडिंग 4 आर्टिकल? नमस्कार सर. नमस्कार. आम्ही आमच्याकडे जवळपास 3-3.5 आर्टिकल होते आमचे 8 दिवसापेक्षा जास्तचे. त्याच्या मागे आम्ही जवळपास फेब्रुवारी पासून लागलेलो तिकीट रेस करत होतो कंटिन्यू. आणि ते तिकीट रेस सतत रेस केल्यामुळे आता आमचा ह्या मागच्या महिन्यात जूनमध्येच त्यांनी डाटा क्लिअर केला. इतके दिवस डाटा क्लिअर करत नव्हते ते. आता जूनमध्ये ज्यावेळेस PMG सरांनी फॉलोअप घ्यायला सांगितलं त्या दिवशी जेव्हा आम्ही फायनल तिकीट रेस केलं त्या दिवशी सगळा डाटा त्यांनी क्लिअर केला. आता आम्ही रोजच्या रोज चेक करतो आणि 4 आर्टिकल जे आहेत ते पण रजिस्टर आर्टिकल आहेत सर. हा पण आम्ही डाटा दररोजच्या दररोज चेक करत असतो. ओके, म्हणजे आता तुमच्या डिव्हिजन मध्ये सीओडी, ईएमओ आता एक पण अशी लिगसी वाली पेंडिंग नाही, बरोबर? ओल्ड काहीच नाही सर त्याच्यात. असं जो आहे तो गुड, व्हेरी गुड. चला, म्हणजे आता बघा याचा फायदा काय होईल. आता धाराशिव डिव्हिजन कडे हा जो रिपोर्ट निघतोय 60 डाटामधून, हा अतिशय 100% करेक्ट रिपोर्ट निघतोय. याच्यामध्ये एक पण आर्टिकल असं नाहीये की ज्यामध्ये आपल्याला कोणी SPM असा रिमार्क देईल की नाही हे जुनं आर्टिकल आहे त्याला मी काढू शकत नाही. तुमच्याकडे आता जर कुठेही मोर दॅन 8 डेज मध्ये एक आर्टिकल तुम्हाला पेंडिंग दिसलं तर तुम्हाला लगेच त्याच्यावर बोट ठेवता येईल आणि नो स्कॅनचा जो रिपोर्ट आहे ना, रिपोर्ट तुमचा 0 होईल. ठीक आहे. EDPS साहेब आपल्यासोबत VC मध्ये जॉईन झाले. सरांचं स्वागत. हॅलो. येस सर. सर्वांना गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. आपल्या आता आज आपण रिव्ह्यू करतोय तुमचा परफॉर्मन्स जून ते जून महिन्याचा 25/6/2024 पर्यंतचा परफॉर्मन्स आपण रिव्ह्यू करतो आहोत. तर या परफॉर्मन्स मध्ये सर्वप्रथम आता धाराशिव डिव्हिजनने जी चांगली झेप घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि जळगाव, भुसावळ, धुळे हे डिव्हिजन अगोदरपासूनच चांगलं परफॉर्म करत होते, त्यांच्याकडून आणखी चांगली अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे परभणी डिव्हिजनचा परफॉर्मन्स पण सुधारलेला आहे. आता आणखी आपल्याला हे बघा आर्टिकल्स, ही जी स्लाइड आहे 1 नंबरची स्लाइड आहे, याच्यामध्ये 1 नंबरवर तर धाराशिव आहे नो डाऊट. बाकीचे जे आपल्याला काम करायची अजून खूप स्कोप जिथे आहे बीड, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड डिव्हिजन मध्ये. तर या तिन्ही डिव्हिजनचे जे MMU इन्चार्ज आहेत त्यांनी थोडंसं सिरियसली या गोष्टीकडे लक्ष देऊन, MMU कडे लक्ष देऊन, सर्वांकडून वेळोवेळी जे आहेत मॉनिटर करून आपल्याला परफॉर्मन्स सुधारायचा आहे. कोणताही डिव्हिजन आपलं आता काल परवा सर्कल रिव्ह्यू झालेला आहे, त्या सर्कल रिव्ह्यू मध्ये 3 डिव्हिजनची नावं आलेली आहेत पार्सल कॅटेगरी मध्ये. तर या पार्सल कॅटेगरी मध्ये त्या 3 डिव्हिजननी आर्टिकल वाईज मॉनिटर करणं आवश्यक आहे. आर्टिकल वाईज मॉनिटर झालं तर नक्कीच तुमचा परफॉर्मन्स सुधारेल. तर आता ह्या प्रत्येक पॅरामीटरवर, प्रत्येक गोष्टीवर मायन्यूटली जे आपल्याला मॉनिटर करायचं आहे त्याच्याविषयी आपले MMU इन्चार्ज आपल्या रिजनचे जे आहेत
मासूम पटेल सर पुढं तुमची डिटेल व्हीसी घेणार आहे. तर त्यानंतर मी सुद्धा जॉईनच आहे, परंतु सध्या एक अर्जंट काम असल्यामुळे मी ते काम करतो आहे. मी तुमचा पूर्ण व्हीसी ऐकतो आहे. तुम्ही सगळे सिरियसली या व्हीसी मध्ये लक्ष देऊन दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि आपलं परफॉर्मन्स सुधारून घ्या. मासूम, आप शुरू कीजिए, मैं सुन रहा हूँ. येस सर. ओके, तर या ठिकाणी बघा, आता जे 3 डिव्हिजन टॉप मध्ये आहेत, ज्यांच्याकडे मोर दॅन 8 डेज मध्ये आर्टिकल जास्त पेंडिंग आहेत, तर त्यांचा काय प्रॉब्लेम आहे जरा त्यांच्याकडून मला ऐकायचं आहे. नांदेड डिव्हिजन, काटोले साहेब किंवा काटोले साहेब तिकडे बिझी असतील तर साईनाथ बोलून चालेल. हा बोला काटोले सर. तर याच्यामध्ये जवळपास 550 मनी ईएमओचा डेटा आहे सर. 550. हा, 550च्या आसपास सर. बरं, तो डेटा तुम्ही पाठवला का? त्याचं तिकीट रेस केलंय सर आम्ही, त्यांच्याकडनं सोल्युशन आलं नाही सर अजून. ओके, तुम्ही तिकीट रेस करून डिटेल आम्हाला शेअर केले आरोला? डेप्युटीची कन्फर्म करा बरं एकदा पिकेशी बोलून. अक्षय, याच्यामध्ये आपल्याकडे कोणत्या डिव्हिजनचा रिपोर्ट पेंडिंग आहे? आपण फायनल रिपोर्ट मागितला होता, कारण सर्कलशी देखील आपण त्या दिवशी व्हीसी मध्ये हा विषय टेकअप केला होता. तर आपल्याला सर्कलने सूचना दिली होती की तुम्ही एक तुमचा फायनल रिपोर्ट घ्या, ज्यामध्ये मोर दॅन 8 डेज मध्ये तुमच्याकडे लिगसी आर्टिकल असतील तर त्याचं स्टेटस पण आलं पाहिजे एका कॉलम मध्ये, की वेदर दे आर डिलिव्हर्ड ऑर आरटीएस व्हॉट एव्हर. तो रिमार्क देऊन आपण त्यांना पाठवायचा, म्हणजे सर्कलवाले स्वतःहून ते टेकअप करतील आणि ते आपल्याला क्लिअर करून देतील. तर आपण त्याच्यासाठी फायनल तिकीट रेस करण्यासाठी सांगितलं होतं. काही डिव्हिजनचे रिपोर्ट्स आलेले आहेत. अक्षय, कुणाचं पेंडिंग असेल तर सांगा. सर बीड आणि छत्रपती संभाजीनगरचं बाकी आहे सर. अच्छा, ठीक आहे. म्हणजे नांदेडचा तुमचा रिपोर्ट आलेला आहे. नांदेडचाही बाकी आहे सर, आला नाही. नांदेडचा बाकी आहे. हो सर. ओके, देवडे जॉईन आहात? येस सर, येस सर. हा रिपोर्ट पाठवा तुमचा. येस सर, येस सर. ठीक आहे. बीड डिव्हिजन. हा येस सर. आमच्याकडे आम्ही याच्यामध्ये सुद्धा मनी ऑर्डरच्या संख्या आहे सर, त्या 8 डेजच्या अबोव आर्टिकल्स मध्ये, आणि हे सगळे लिजिसी डाटाचेच आर्टिकल्स आहेत. यासाठी आम्ही ऑफिस वाईज तिकीट पण रेज केलंय आणि सेंट्रली तिकीट रेज करून आम्ही आरोला इंटिमेट करतो. हा, ते लवकर करा, आजच करा ते का. येस सर, त्याचा डेटा आम्ही सगळा कलेक्ट केलेला आहे सर प्रत्येक ऑफिस करता आणि त्याचे रिमार्क्स. ठीक आहे, ठीक आहे. मग आज तुमचा हा रिपोर्ट आम्हाला आला पाहिजे. तिकीट रेस स्वतः करा, कन्सोलिडेटेड तिकीट असेल ते, आणि त्याची आम्हाला मेलवर फक्त इन्फॉर्मेशन फॉरवर्ड करा. येस सर. ओके. सीएस कोण आहे संभाजीनगर मधून? यस सर, मैं सूरज बात कर रहा हूँ सर. हा, सूरज बोला. हर्षित सर नाही थोडं बाहेर गेलेले सर. बरं सुट्टी आहे त्यांच्या. बरं, सर आमचं फक्त बेडकिन गावचे जे आहेत ते ईएमओ आणि सीओडीचा डेटा आहे 100 आर्टिकलचा, आणि दुसरे आर्टिकल ते सगळ्यांचा तिकीट रेस केलेलं आहे सर. मग फक्त बिल्डिंगचा तुमच्याकडे तो स्टेटस अजून अपडेट झालेला नाहीये, म्हणजे तुम्हाला हा, report म्हणजे नाही त्यांच्याकडून आम्ही लेटर लिहून आम्ही त्यांच्याकडून विदिन वीक त्यांना जो रिप्लाय आहे तो टाकायला सांगितलं सर. नाही, जरा एक्सपेडाइट करा, बाय हँड पाठवा. सब डिव्हिजन हेड असतील जरा त्यांची मदत घ्या, म्हणा जाऊन साहेब व्हिजिट करून द्या ताबडतोब. ओके, येस. बरं, बाकी कोणी अधिकारीगण जॉईन आहेत का तुमच्या डिव्हिजन मधून? मामी डॉट साहेब किंवा कुंदन जाधव सर आहेत? नाही सर, सर आणि कोणती तरी मीटिंग चालू आहे सर, ते मध्ये दोघं जण दिसतात. बरं, ठीक आहे. हा विषय नोट करा, म्हणजे तुमचा रिपोर्ट आम्हाला उद्या मॅक्सिमम. हो, येस सर, येस सर. ठीक आहे. ठीक आहे. तर बाकी डिव्हिजनने आपला रिपोर्ट तुम्ही पाठवलाय, आता त्याचा फॉलोअप आम्ही घेऊ आमच्या एंडला. म्हणजे आपल्याला प्रायोरिटीवर हे मोर दॅन 8 डेजचे आर्टिकल आता त्यातून काढायचे. आता बाकी आर्टिकल जे आहेत त्याच्यात साहजिक आहे की त्याच्यात कुठलाही लिगसी डेटाचा प्रॉब्लेम राहणार नाही, कारण ते करंट आर्टिकल असतील.
त्याच्यामुळे आपल्याला आता जे 2 मेजर फॅक्टर आहेत एमएमयू मध्ये, एक आहे की आपल्याला डिलिव्हरी परफॉर्मन्स D+0 आणि बीओ मध्ये D+1 पर्यंत, तर ते मॉनिटर करण्यासाठी हा रिपोर्ट खूप कामात येणार आहे. आणि आपल्याला मॅक्झिमम आपल्या एमएमयूचं 90% काम या एका रिपोर्टवर होणार आहे, झाड रिपोर्टवर. कारण आपण ऍक्युरेट रिपोर्ट जर काढले, दररोज जर त्याच्यावर आपण हॅमरिंग केलं, तर आपण या लोकांकडून डिलिव्हरी करून घेऊ शकतो. आपल्याला मॉनिटरिंगसाठी अतिशय चांगलं टूल हेच आहे, त्याचा आता आपल्याला परफेक्ट वापर करता येईल. दुसरा विषय की जे नो स्कॅन आर्टिकल आपले आहेत, आपण चांगलं करतोय एसओ मध्ये, परंतु बीओ मध्ये नो स्कॅन आपला खूप जास्त आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्कल ऑफिस कडून कालच एक लेटर मिळालं. त्यामध्ये देखील आपले बीड, नांदेड, परभणी आणि धाराशिव डिव्हिजनचं नाव आहे. तर या डिव्हिजन्सला मॉनिटरिंग करण्यासाठी आता हेच टूल कामात येईल. जर इथं आपला डाटा क्लिअर झाला, लिगसी डाटा तर राहणारच नाही, बाकी डाटा आपला जर क्लिअर असला, मोर दॅन 2 days 3 days मध्ये आर्टिकल नसले, तर नो स्कॅनचा विषयच येत नाही. ठीक आहे, 0% वर आपली अचिव्हमेंट होऊ शकते. आणि आपल्याला आता तेच काम करायचं आहे की बीओ मध्ये देखील आपल्याला नो स्कॅन 0 वर आणायचं. ओके, आता दुसरा विषय की आपण आपले जे 1 ते 15 तारखेचे रिपोर्ट शेअर केले होते ग्रुपवर, तुम्ही बघितले असतील. त्यामध्ये आपल्या सगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्या रिजनचा परफॉर्मन्स चांगला आहे, सगळ्या डिव्हिजनचा परफॉर्मन्स चांगला आहे. म्हणजे बेंचमार्क अचीव्ह केलंय आपण स्पीड पोस्ट कॅटेगरीमध्ये. इव्हन रजिस्टर कॅटेगरीमध्ये देखील आपण 90% अचीव्ह केलंय, एक्सक्लुडिंग बीओ म्हणतोय. पार्सल मध्ये देखील आपण अचीव्ह केलंय. विषय आता राहतो डिलिव्हर्ड ऍट बीओ, ज्याला आपण ओनली बीओ पण म्हणतोय. या कॅटेगरीमध्ये आपण खूप मागे पडलोय. ठीक आहे, जर आपण ओव्हरऑल बाकी रिजन सोबत आपलं कम्पॅरिझन केलं तर मुंबई रिजन आहे, नवी मुंबई रिजन आहे आणि इव्हन गोवा रिजन हे आपल्या पुढे आहेत. इथं आपण फक्त 56% अचीव्ह करू शकलोय पार्सल कॅटेगरीमध्ये. आपल्याला माहिती आहे आपला टॉप फोकस असणार आहे पार्सलवर, आणि इथं आपल्याला बेंचमार्क 75% अचीव्ह करायचं आहे. त्याच्यामुळे मोठा गॅप आहे. हा अचीव्ह करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये काही डिव्हिजन खूप चांगलं काम करून ऑलरेडी दाखवत आहे. अतिशय चांगलं काम करते भुसावळ डिव्हिजन की डिलिव्हर्ड ऍट बीओ मध्ये 83.5% त्यांचा परफॉर्मन्स आला. म्हणजे आपण ज्या ठिकाणी आपल्या अडचणी सांगतो की हे सीओडी आर्टिकल बीओ मध्ये वाटप होत नाही, ग्रामीण भागात वाटप होत नाही, मला वाटतं भुसावळ डिव्हिजन पण पूर्ण ग्रामीण भाग आहे. ठीक आहे, तिथं आपल्या सगळ्या डिव्हिजनची परिस्थिती जवळपास सारखी आहे. त्यानंतर जळगाव डिव्हिजन अतिशय चांगलं काम करून दाखवलंय 73.8%. धुळे डिव्हिजन अतिशय रुरल एरिया आहे, आदिवासी एरिया आहे, 70% त्यांच्याकडे डिलिव्हरी होऊ शकते. मग बाकी ठिकाणी बीओ मध्ये काम का होत नाही? आता कारण सांगायची नाहीयेत, कारण आपण खूप सांगतो, परंतु यामध्ये या डिव्हिजनचा परफॉर्मन्स जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येते एकच कारण आहे, आणि हे कारण आहे की आपल्या बीओचं वर्क कल्चर वाईट आहे. ज्या ज्या डिव्हिजनचा परफॉर्मन्स खराब आहे त्या डिव्हिजन मध्ये बीओ मध्ये काम करण्याची पद्धत अतिशय चुकीची आहे, त्यांच्यावर कुठलंही मॉनिटरिंग नाही. मी थोडंसं हार्श बोलतोय, परंतु ही हार्श रियालिटी आपल्यासाठी. परभणी डिव्हिजन सगळ्यात बॉटम मध्ये आहे 41.4%. जर भुसावळ 83% करते तर त्याच्याही 50% आपण अचीव्ह करू शकत नाही. कारण काय? आपण या ठिकाणी कारण सांगतो, लेट डिलिव्हरी जात असेल, एसओ मध्ये आर्टिकल लेट जात असतील, मी मान्य करतो, परंतु तिथूनही बीओ मध्ये D+1 मध्ये डिलिव्हरी सहज शक्य आहे. आपल्याकडे पूर्ण रिजन मध्ये कुठलेही बीओ असं नाहीये की ज्यांच्याकडे ट्रान्झिट 2 दिवसाचा असेल. मॅक्झिमम ट्रान्झिट 1 दिवसांचा आहे, आणि मग त्या ट्रान्झिट मध्ये आपल्याला एफर्ट्स करून त्यांना डिलिव्हरी करून घ्यायची आहे त्यांच्याकडून. का होत नाहीये थोडंसं एक्सप्लेन करा. परभणी डिव्हिजन कोण जॉईन आहे? देशमाने सर आहेत का? सर नमस्कार. सर काही अनालिसिस झालंय का आपलं? काय कारण? मला वाटतं आता तुम्ही थोडासा रिव्ह्यू घेतला असेल. नाही, तुम्ही म्हणले सर कल्च वर्कर नाही ते सांगितले SDI ला मीटिंग घेतली सगळी एसओ वाईज, त्यांना सांगितले काय करणं गरजेचं आहे का होईल सर. मग आता स्ट्रॅटेजी बनवली आपण, म्हणजे काय करतो याच्यासाठी? हे काही टेक्निकली आहेत त्या गोष्टी, त्या पण लक्षात आल्या आता. कारण जसं रेडी टू ओपनचा बॅकचा रिपोर्ट आहे, तर मी स्वतः आता जवळपास 28 बीओ येतं, त्याच्यातल्या जवळपास 25 लोकांची एसओला जाऊन आलो आणि VC पण घेतली. ते करतायत, सगळं करतायत, पण काही टेक्निकल इश्यू होत आहेत.
तर ते आर्टिकल वाटप जर दाखवत असतील तर इकडे रेडी टू ओपन मध्ये बॅग नाही यायला पाहिजे. सर विषय एक असा पण आहे की जरी त्यांनी काही लोक ही कारणं सांगतात की आम्हाला व्हर्च्युअल बॅग आली नाही त्याच्यामुळे आम्ही बॅग रिसिव्ह नाही केली, आम्ही वाट बघतोय. म्हणजे सर असे त्याच्या काही बाबतीत review आम्ही आले. सेपरेट करतो तसं जर त्याच्यामध्ये, पण जे काही चांगले होते का त्याच्यामध्ये हा, इकडे manual article bag वाटप दाखवलंय आणि इकडे रेडी टू ओपन मध्ये पण तेच बीओचं नाव आहे. आणि ठीक आहे, पण मग त्यांच्याकडे फिजिकली म्हणजे प्रॅक्टिकली आर्टिकल D+1 मध्ये डिलिव्हर होत आहे का? आणि काय म्हणतो साहेब, मी स्वतः बघितलं आर्टिकल डिलिव्हर दाखवलंय, डिटी वाटप झालेलं आहे, पण इकडे ते रेडी टू ओपन मध्ये बॅग दाखवायची. म्हणजे हे जे आहे ना, हे जे त्याच्याबद्दल मी स्वतः पर्सनली घेतल्या. ते जरी असलं रेडी टू ओपन जरी असलं तरी त्यांनी मग मॅन्युअल बॅग रिसिव्ह केलेली आहे का आणि त्यांना डिलिव्हर दाखवलंय? केले. बरं ठीक आहे. Actually असं मग या काही विषयावर टेक्निकली प्रॉब्लेम आले तर त्याच्यामध्ये मी सुद्धा अनालिसिस करतोय, याच्याबद्दल थोडं व्यवस्थित लिहावं लागणार आहे. कारण प्रॅक्टिकली ठीक आहे 351 मधले सगळेच करणार आहे, 100% करते, पण जवळपास 100 ते 150 लोकांशी मी कॉन्टॅक्ट केलाय. मी स्वतः पर्सनल मिटिंग घेतली, ते मला नोटीस मध्ये आले. तर या महिन्यात परफॉर्मन्स हा D+चा वाढून जाईल सर, याचा काही विषय नाहीये. हा जो विषय आहे ना आताचा, की आता या बहुतेक 8 दिवसात आमचा परफॉर्मन्स वाढलेला असेल, पण जे प्रॅक्टिकली व्हायलंय ते थोडंसं टेक्निकली आपला जो सपोर्ट आहे का जे सॉफ्टवेअरचा ते तेवढा आपल्याला सपोर्ट भेटत नाही. कारण मला कसं तिथं ज्यावेळेस बोलणं चाललो ना, मला ज्यावेळेस त्यांचा काउंटर पार्टचा प्रश्न येतो का त्यावेळेस मला उत्तर देताच नाही या विषयावरती. जर समजा आपला सिस्टीमचा जर प्रॉब्लेम असता तर तो प्रॉब्लेम सगळीकडे असता. नाही सर, सवड आहे, सगळीकडे असेल, जळगाव काही आहे, मेथड पुणे चुकीची आहे, असेल तिथं पण पण ते याच्यामध्ये problem निघाले असते. नाही चुकीची मेथड असेल याच्यामध्ये त्याच्याबद्दल नाही. काही मी अनालिसिस केले सर, या म्हणजे तुम्हाला परफॉर्मन्स याच्यामध्ये आठवड्यामध्ये भेटून जाईल बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह मध्ये. पण जे काही अनालिसिस रिझन आहे सर ते खरेच येते की ज्या म्हणजे आपल्या आरओ लेवलला ते सीएपीटी सोबत पण घेणं गरजेचं आहे. नाही ते तुम्ही शेअर करा, काय होतं माहिती मला सर, तुम्ही बोला पार्सल म्हणजे काही असतील तर particularly आपण त्याच्यावर व्ह्यू अनालिसिस करू आणि मला पाठवून पाहिजे देऊ. होतं पर्टिक्युलरली पार्सलच्या बाबतीमध्ये काय व्हायला, आमच्याकडे क्वांटम कमी आहे. एका बीओला गेलं तितकं एका दाखवलं की ते 0 परफॉर्मन्स दाखवतोय पुढं, मग त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट व्हायला आहे. असा प्रॉब्लेम व्हायला मिळेल असं माझं म्हणणं. बरोबर. म्हणजे क्वांटम जर जास्त असेल तर ठीक. आता स्पीड पोस्टचा परफॉर्मन्स आमचा बऱ्यापैकी आहे, म्हणजे मेल रजिस्टर मेलचा वाढवला आहे. पण हे जे पार्सलला काय व्हायला, म्हणजे मला पण रॉ डाटा काढल्याच्या नंतर हे ज्यावेळेस गेले की त्यावेळेस प्रॅक्टिकली अडचण येते. त्यामुळे आपला परफॉर्मन्स जेवढा पॉझिटिव्ह पाहिजे, आता काही दिवसात 100% होते, काही दिवसाचा एकदम म्हणजे 25%च होते. बरोबर सर. म्हणजे आता एक अतिशय महत्वाचा विषय तुम्ही सांगितला, त्याच्यावर मी येणारच होतो की बीओ मध्ये आपण जर याचं मॉनिटरिंग आपण व्यवस्थित केलं तर आपल्याकडे व्हॉल्यूम कमी आहे पार्सलचं. आज आपण फोकस करतोय पार्सलवर. परभणी डिव्हिजन मध्ये व्हॉल्यूम कमी आहे, इतर डिव्हिजन्स मध्ये पण फक्त आपण छत्रपती संभाजीनगर, मला वाटतं धुळे आणि काही प्रमाणात धाराशिव हे 3 डिव्हिजन सोडले, बाकी ठिकाणी व्हॉल्यूम कमी आहे. तर याचं मॉनिटरिंग करण्यासाठी हा जो हार्ड डाटाचा आपल्याकडे रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट आपण जर डेली मॉनिटर केला तर त्याच्यातून आपल्याला खूप चांगली इम्प्रुव्हमेंट मिळू शकते. म्हणजे आता आपल्याला एकेका पार्सलचं मॉनिटरिंग करावं लागेल. होतंय काय, प्रत्येक एसओ ला जर आपण मॉनिटर केलं तर तिथं आपल्याला दिसते की त्या एसओ मध्ये कोणत्या बीओ मध्ये पार्सल जाऊन 2 दिवस 3 दिवस झाले ते पडलेले अनडिलिव्हर्ड. सर मी म्हणजे एसओला कॉन्टॅक्टच करत नाही. माझ्या दोन्ही वयला सांगितले ज्यावेळेस बीओचं काय ना डायरेक्ट बीओलाच कॉन्टॅक्ट करायचा पार्सलच्या बाबतीमध्ये. एक्झॅक्ट रिझन काय ते असंच करायचं आणि ते मी बोलतो त्यांना, फक्त फोन लावून द्यायला होतो, मी बोलत असतो त्यांना. म्हणजे हे ज्यावेळेस आहे ना एका पार्सलच्या बाबतीमध्ये मला जेवढं नोटीस झालं की क्वांटम मुळे आहे. आता बाकीचं जे आहे अवेअरनेस ते तयार केलेलं आहे. यामध्ये जून मध्ये बऱ्यापैकी शेवटच्या फोर्टला, मी पहिल्याबद्दल नाही पण शेवटचं जे सेकंड फोर्ट आहे आपलं जूनचं, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रोग्रेस दिसेल आपल्याला. ठीक आहे, नक्की प्रोग्रेस होईल सर. तुम्ही आता चार्ज घेतलाय त्याच्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की आता इम्प्रुव्हमेंट होईलच प्रोग्राममध्ये. हा जो विषय आहे ना, याच्यासाठी एक छोटासा मी डेमो देतोय. आपण जो झाड डेटा टूल वापरतोय त्याच्यामध्ये पार्सलचं मायन्यूट मॉनिटरिंग आपण कसं करू शकतो, तर ते आपण थोडक्यात बघूया. करतो. येस सर. देशपांडे साहेब. हाँ बोलो सर. सर आपके कॉम्पिटेंसी पे विश्वास करके पीएमजी साहब ने आपको इंचार्ज बनाया है एमएलयू का. सर मैं आपको बाद में बात करता है इसके ऊपर. तो आप इसमें थोड़ा सा ध्यान देंगे तो डेफिनेटली इम्प्रूव हो जाएगा. ठीक है. यस सर. ओके, ठीक आहे सर. मी आता स्क्रीन शेअर करतोय. येस सर. येस.
सगळ्या डिव्हिजनसाठी आहे, फक्त परभणीसाठी नाही आहे. सगळ्या डिव्हिजनने लक्ष द्या. याच्यासाठी म्हटलं होतं की तुम्ही डेस्कटॉप किंवा पीसीवर लॉग इन करा. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, स्क्रीन तुम्हाला विजिबल आहे. इथं आपण जे आपले एमएमयू रिपोर्ट्स बघतोय, इथं अनडिलिव्हर्ड स्टॅट्स मध्ये आपल्याला मॅक्झिमम 5 ऑफिसचा रिपोर्ट काढता येतो. आपण तो काढतोय ऑलरेडी. या ठिकाणी खाली पार्सल ओनलीचा ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला जर फक्त पार्सल मॉनिटर करायचे असेल तर तुम्ही तो इथं पार्सल ओनलीवर क्लिक करून मॉनिटर करू शकता. कसं करू शकतो आपण एक एक्झाम्पल घेऊ. परभणी डिव्हिजनचेच आपण काही या ठिकाणी ऑफिसेस घेऊया. फॅसिलिटी आयडी मी कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करतोय. परभणी डिव्हिजनचा रँडम 5 ऑफिस सिलेक्ट करून अनडिलिव्हर्ड साठी आपल्याला तारीख टाकायची गरज नाही. आता मी इथं पार्सल ओनली सिलेक्ट करतो आणि याला एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. तर आता यामध्ये बघा सर, आखाडा बालापूर असं आहे. आता इथं फक्त पार्सलचे फिगर्स आहेत. यामध्ये आजचा पण त्यांच्याकडचा रिपोर्ट दिसतोय की यांच्याकडे 8 टोटल पार्सल डिलिव्हर्ड आहेत. यामधले सेम डेच्या 2 पार्सल आहेत आणि मोर दॅन 8 डेच्या 6 आहेत. म्हणजे हा लिगसी डाटा असेल कदाचित. याला क्लिक केलं तर आपल्याला याच्या डिटेल्स पण मिळतात. ठीक आहे. हा लिगसी डाटा आहे मागच्या जुन्या पार्सलचे. आता विषय महत्वाचा बीओचा, कारण आपल्याला इम्प्रुव्हमेंट बीओ मध्ये अपेक्षित आहे. तर इथं आपण बघू शकतो हे डोंगरकडा बीओ आहे. या बीओ कडे एक पार्सल आहे जे 4 to 7 डेज मध्ये पेंडिंग. आता या पार्सलला जर आपण इथं क्लिक केलं, त्याची आपल्याला डिटेल या ठिकाणी मिळेल. आर्टिकल नंबर, रिसिव्ह डेट 22/6 हे बीओ ला रिसिव्ह झालेले. त्याच्यामुळे आता इथं जवळपास 5-6 दिवस होत आले तरी हे आर्टिकल का डिलिव्हर झालं नाही. याला जर आपण बीपीएम ला विचारलं तर ते कदाचित कारण सांगतील की कस्टमर घ्यायला तयार नाही, त्यांनी ठेवायला सांगितलंय किंवा तो बाहेरगावी गेलाय, जे काही असेल. या ठिकाणी आपण या आर्टिकलला आता परत ट्रॅक करायचं आणि या आर्टिकल नंबरवरून आपल्याला कस्टमरचा मोबाईल नंबर मिळतो. त्या कस्टमरच्या मोबाईल नंबरला जर आपण पर्सनली कॉल करून कन्फर्म केलं तर इथं आपल्याला असं लक्षात येईल की सगळ्या केसेसमध्ये नाही होणार, परंतु काही केसेसमध्ये असं लक्षात येईल की बीपीएम ऍक्च्युअली त्यांच्याकडे अप्रोच झालेले नाहीत. त्यांनी एसपीएम ला पण तसा खोटा रिपोर्ट दिलाय. कारण आपल्याकडे कल्चर असं आहे की बरेचसे बीपीएम 2-2, 3-3 दिवस ऑफिसला अटेंड होत नाहीत किंवा आपलं काम करत नाहीत. 3-4 दिवसानंतर एकाच दिवशी जाऊन आपलं काम करतात, वाटप करतात. अशा लोकांना पकडण्यासाठी हे टूल खूप छान आहे, खूप महत्वाचं आहे. आपण जर पर्सनली या ठिकाणी, कारण हे आपलं कामच आहे, डिव्हिजनल एमएमयू ला डेली जे 25 कॉल करायचे, जर त्याला तुम्हाला इफेक्टिव्ह करायचं असेल तर तुम्ही एसपीएमच्या रिपोर्ट मधून नंबर घेऊ नका. या ठिकाणी पार्सल आर्टिकल शोधून ज्यांचे तुम्हाला रिसिव्हरचे कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध असतील त्यांना कॉल करून त्यांच्याकडून तुम्ही आर्टिकल डिटेल्स घ्या आणि त्यांच्याकडून माहिती घ्या. 25 पैकी तुम्हाला आमचा जो अनुभव आहे, कमीत कमी डेली 4 ते 5 कस्टमर असे सापडतील की ज्यांच्यापर्यंत आपले बीपीएम अप्रोच झालेले नसतील. ठीक आहे. आणि मग त्या लोकांना जर आपण बोललो, अशा बीपीएम लोकांना आपण जर त्यांचं एक्सप्लेनेशन घेतलं, त्यांना जर सूचना दिल्या, काही 1-2 लोकांवर ऍक्शन जर घेतल्या तर पूर्ण डिव्हिजन मध्ये हा मेसेज जाईल की मी आज जर एखादा आर्टिकल माझ्याकडे डंप करून ठेवतोय तर कस्टमरला माझा डिव्हिजनल एमएमयू स्वतः कॉल करून कन्फर्म करतोय. ही भीती जर लोकांमध्ये निर्माण झाली तर कुठलाही बीपीएम आर्टिकल डंप करण्याची हिंमत करणार नाही, चुकीचा रिमार्क आपल्याला देण्याची हिंमत करणार नाही. ठीक आहे. आर्टिकल ट्रॅक कसं करायचंय सगळ्यांना माहित आहे. मला वाटते इतकं जास्त डिटेलमध्ये जाऊन डेमो देण्याची गरज नाहीये. फक्त मला सांगण्याचा जो उद्देश आहे तो आय होप सगळ्यांना लक्षात आला असेल की या पद्धतीनं आपण जाऊन एकेका बीओचं मॉनिटरिंग करायचंय. विषय लक्षात येतोय. परत एखादा आणखीन विषय डिस्कस करूया. पोत्रा बीओ यांच्याकडे बघा 3 पार्सल अनडिलिव्हर्ड आहेत. 1 डे मध्ये 1 पार्सल आहे, 2 डे मध्ये 2 इथे 1 पार्सल आहे आणि 4 to 7 डेज मध्ये, म्हणजे यांच्याकडे 3 पार्सल मोर दॅन 1 डेज मध्ये. यांच्या जर या D+1 मध्ये डिलिव्हर नाही झाल्या तर या 3 पार्सलचा मोठा इम्पॅक्ट आखाडा बालापूरच्या परफॉर्मन्स होईल आणि पर्यायाने पूर्ण परभणी डिव्हिजनचा परफॉर्मन्स होईल. तर आता गरज आपल्याला ही आहे की आपण अशा पद्धतीनं मायन्युटली एकेका पार्सलचं या ठिकाणी अनालिसिस करायचंय. आपल्या
5-5 ऑफिसेसला आपण घेऊन इथं बघितलं, 1 डेच्या वर जेवढे आर्टिकल आहेत त्यांना आपण काढायचं, त्याची एक एक्सेल शीट घ्यायची आणि सगळ्या एक्सेल शीट मध्ये सगळे आर्टिकल एकदा घेऊन नंतर त्याचं 1 स्ट्रोक मध्ये आपण ट्रॅकिंग करायचं. म्हणजे आपल्या डिव्हिजन मध्ये आज कदाचित तशा 50-60 पार्सल असतील, ठीक आहे, जास्त व्हॉल्यूम आपल्याकडे राहणार नाही. त्या सगळ्या पार्सलचं ट्रॅकिंग आल्यानंतर आपल्याला कस्टमरचे मोबाईल नंबर कदाचित 20-25 कस्टमरचे मोबाईल नंबर मिळून जाते. स्पीड पोस्ट पार्सल मध्ये आमचा अनुभव आहे 90% मोबाईल नंबर उपलब्ध असतात. रजिस्टर पार्सल मध्ये एखाद्या वेळेस ते मिळणार नाही, परंतु आपण स्पीड पार्सलला जरी फोकस केलं, बिझनेस पार्सलला फोकस केलं तर आपल्याला असे कस्टमर मिळतील आणि त्यांना कॉल करून मग आपण बीपीएम लेवल पर्यंत इम्प्रुव्हमेंट आणू शकतो. आणि माननीय पीएमजी साहेबांचा देखील या विषयावर खूप जोर आहे की कस्टमरला तुम्ही डिव्हिजन ऑफिस मधून, इव्हन आम्हाला सूचना आहेत की रिजन ऑफिस मधून कस्टमरला कॉल गेले पाहिजे आणि असे चोर आपण पकडले पाहिजेत की जे आपल्या कामामध्ये चोरी करतायत, कुचराई करतायत. एकदा दोनदा जर त्यांना अशा पद्धतीने आपण पकडलं तर इतरांपर्यंत तो मेसेज जाईल. ड्रास्टिक ऍक्शन पण 1-2 लोकांवर आपल्याला घ्याव्या लागतील, जेणेकरून बाकी लोकांमध्ये हा टेरर क्रिएट करायचा आहे की ही चुकीची पद्धत कुणीही अवलंबणार नाही, चुकीचे रिमार्क देणार नाही आणि साहजिक आहे की याच्यातून आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होईल. परभणी डिव्हिजन मी या ठिकाणी एक सिलेक्टिव्ह ऑफिस घेऊन या ठिकाणी दाखवलंय. आता यामध्ये बाकी डिव्हिजन्सने देखील याच पद्धतीनं काम करायचं आणि आजपासून आपल्याला कामाला लागायचं. यासाठी तुमचा कदाचित 1 तासभराचा वेळ जाऊ शकतो, परंतु पार्सल कॅटेगरीमध्ये या पद्धतीनं एकेका आर्टिकलचं मॉनिटरिंग आता आपल्याला करणं अपेक्षित आहे. आम्ही स्वतः देखील रॅन्डम चेकिंग ऑलरेडी सुरू केलंय, म्हणजे आरो मधूनही आम्ही मॉनिटरिंग करतोय. कालचंच एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आम्ही छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन मधलं एक आर्टिकल या ठिकाणी ट्रॅक केलं. कस्टमरला मी पर्सनली बोललो, त्या कस्टमरने सांगितलं की सर माझ्याकडे बीपीएम आलेला नाही, बीपीएमने 4 दिवस झाले ते आर्टिकल डंप केलेलं होतं. जेव्हा आम्ही त्याला फोन केला तो ताबडतोब संध्याकाळी 4 वाजता त्याच्याकडे गेला आणि त्याने ते आर्टिकल वाटप केलं. म्हणजे या पद्धतीने आपण काम करणं अपेक्षित आहे. अशा केसेस भरपूर आपल्याकडे आपल्याला सापडतील. याबद्दल तुमचा काही प्रश्न असेल, काही क्वेरीज असतील तर विचारा. पल्लवी मॅडम बोला. सर तुम्ही आता जो डेमो देत होतात तर तेव्हा मी पण PC वर कसं लॉग इन करून बघितलं आणि आमच्याकडे धुळे जय हिंद कॉलनीच्या अंडर मोराणे BO आहे. तर तिथलं एक पार्सल मला 4 to 7 डेजमध्ये पेंडिंग दिसलं. तर मग मी ते लागलीच बुकिंग डिटेल्समध्ये ट्रॅक पण करून बघितलं, कस्टमरला कॉल पण केला, पण कस्टमरचं म्हणणं आहे की 2 दिवसापूर्वीच त्यांना पार्सल मिळालेलं आहे आणि ते BPMने सिस्टीममध्ये अपडेट पण केलंय सर, पण सिस्टीममध्ये अजून सुद्धा 4 to 7 डेजमध्ये ते पेंडिंग दिसतंय. अच्छा, मग अशा केसमध्ये आपल्याला तिकीट रेस करावं लागेल. सर पण म्हणजे आता परभणीचे सर बोलले, देशमाने सर बोलले ना की डेटा रिफ्लेक्शन होत नाही. काल पण मला कापडण्याच्या SPMने सांगितलं की त्यांचे जे D+1 मधले जेवढे आर्टिकल होते BOचे ते सगळे त्यांनी BPMने डिलिव्हर केले, सिस्टीमला अपडेट पण केलेले. पण काल मला जेव्हा संध्याकाळी मी रिपोर्ट चेक केला तर त्यांचे बऱ्यापैकी आर्टिकल हे पेंडिंगच दिसत होते. तर SPM म्हणाले की दुसऱ्या दिवशी तो डाटा रिफ्लेक्ट होतो, म्हणजे तो D+2 मध्ये रिफ्लेक्ट झाला तर डिलिव्हरी D+1 मध्ये होऊन उपयोग नाही ना सर. नाही मॅडम, तसं होणार नाही. बघा, तुमच्याकडे ऑलरेडी परफॉर्मन्स चांगला झाला, इम्प्रुव्हमेंट झाली, जवळपास 70% जवळपास तुमचा परफॉर्मन्स आला. म्हणजे ज्या अर्थी हा परफॉर्मन्स आपल्याकडे अचीव्ह झालाय तर मॅक्झिमम ऑफिसेस मध्ये आपलं काम बरोबर होतंय आणि ते रिफ्लेक्ट पण होतं. आता जर काही पर्टिक्युलर ऑफिसमध्ये हा प्रॉब्लेम होत असेल तर तिथं काहीतरी म्हणजे कुठंतरी त्यांची प्रोसिजर चुकत असेल किंवा सिंक्रोनायझेशनचा प्रॉब्लेम होत असेल, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे म्हणूनच तिथं झालं. ठीक आहे ना, तर आपल्याला अशा पर्टिक्युलर केसेस आपल्या लेवलला पहिले चेक करायच्या आणि जर होत नसेल आपल्याकडून तर मग तिकीट टेस्ट करा. येस येस, DO परभणी बोला. हा सर, असं जर हे थोडं ट्रॅक खाली केलं ना सर तर दैठणा SO आहे, त्याच्यामध्ये एक भारसवाडा BO आहे सर दैठण्यामध्ये. इथं त्याला ट्रॅक केलं तर येईल सर, ते पहिल्या 5 मध्येच आहे. तर भारसवाडा BOचे जे आर्टिकल 18 दाखवायले पेंडिंग, ते आर्टिकल पूर्ण अपडेट केले सर त्यांनी. ते आर्टिकल SAP मध्ये जर ट्रॅक केले तर ते पेंडिंग दाखवायले बॅग ओपन म्हणून, परंतु जर का ते दर्पण मध्ये ट्रॅक केले तर ते डिलिव्हर दाखवतात सर आर्टिकल. याच्याबद्दल मी अगोदर अक्षयला याला थोडं खाली ओढलं ना सर तर
दैठणा एसओ मध्ये भारसवाडा बीओ आहे दैठणामध्ये. पिनकोड काय आहे त्यांचा? 431521 भारसवाडा बीओ 721. ते दैठणा एसओ ना त्याच्या खाली भार दैठणा हे पाचच एसओ घेतलेले आहे मध्ये सर 18. हे फक्त पार्सल आहे. हा सॉरी याच्यात नाही दिसणार. हे फक्त पार्सल आहे ना. मी सध्या फक्त पार्सल सिलेक्ट केले ओके आणि सर, तुम्हाला तर हीच माझी रिक्वेस्ट आहे, request होती, स्पीड मध्ये काम चांगलं आहे, तुम्ही पहिले पार्सलला फोकस करा. हा सर, आता जे तुम्ही प्रत्येक आर्टिकल चेक करायचं सांगितलं ना सर, त्याच्यामध्ये एक माझी रिक्वेस्ट होती टेक्निकली जर याला ट्रॅक केलं तर खाली एक टोटल सम येते सर एकदम फायनल. हा हे येलो जर सर हे 26 वर जर आपण क्लिक केलं तर हे जर वरचे आर्टिकल जर सगळे आपल्याला ऍट अ ग्लान्स मिळाले तर खूप चांगलं होईल सर. याच्यात टाइम वाचू शकतो सर. प्रत्येक बीओला प्रत्येक एक आर्टिकल एक्सेल शीट अपलोड करून जर करायचं म्हणलं तर 1 तास नाही सर, याला बरेच 2-3 तास पूर्ण 28 बीओ एसओ चे काढायला लागतील सर. ठीक आहे, हा विषय मग आपण घेऊया. तुम्ही एक सजेशन पाठवा तुमचं, ईमेल करा मला. हा, कारण हे आपण सीपीटीलाच देऊ शकतो. बरोबर आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला डिटेल मिळालं तर आपलं काम सोपं होतं. हा सर, कारण हे मी पण ऑब्झर्व केलं होतं सर, करत होतो मी पण करतो. या बऱ्याच ज्यांचे जास्त व्हॉल्यूम आहेत 1-2 वाल्याला करू शकत नाही, पण जिथं जास्त व्हॉल्यूम असते तिथं मी करतो. पण प्रत्येक वेळी असं प्रत्येक एसओ बीओ वाईज असं काढणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे जर ऍट अ ग्लान्स 5-5 ऑफिस जरी निघाली एक्सेल शीट तर ते फायदेशीर होईल सर मॉनिटरिंग करायला. टाइम देऊया, मी माझ्या एंडलाच घेतो आणि देतो एक सर्कल सीपीटीला पण. दुसरा विषय, आज बघा एक मेसेज पण टाकलाय ग्रुपला की आपल्या नवीन IT 2.0 मध्ये जे काही चेंजेस होणार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याकडून सजेशन मागवले. MMU रिलेटेड आपल्याला जर काही तुमच्याकडे सजेशन्स असतील की काही इनोव्हेटिव्ह रिपोर्ट्स आपल्याला जर त्यामध्ये पाहिजे असतील जे सिस्टम थ्रू आपल्याला मिळावे, आता मिळत नाहीत, तर तशा सूचना तुम्ही देऊ शकता. आम्ही आमच्या लेवलला करतोय, परंतु तुमच्याकडे पण तुम्ही प्रॅक्टिकली काम करत आहात डिव्हिजनल लेवलला, तर तुम्हाला जर काही सजेशन द्यायचे असतील नक्की द्या. संध्याकाळपर्यंत द्या. ही VC झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये बसून ते काम आज नक्की करा. ओके, अजून कोणाला यामध्ये काही डाऊट आहे बोला. हा फक्त पार्सलच्या मॉनिटरिंगचा विषय आणि आपलं आता पहिलं टार्गेट आहे आपल्याला पार्सल मध्ये 75% एनी हॅव अचीव्ह करायचं बीओ मध्ये. विशाल, बी डिव्हिजन. हा यस सर. हे लक्षात आलं. आता तुम्ही यावर एक माणूस तुमचा स्पेशल बसवा उद्यापासून. यस सर. कारण तुमच्याकडे पण प्रॉब्लेम काय आहे की सगळं तुम्ही व्यवस्थित केलंय, तुमची मॅनेजमेंट पण तुम्ही चांगली करून घेतली, मेहनत घेतली. आता फक्त एक्झिक्युशन गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण बीओ पर्यंत आता पार्सल पोहोचवतोय D+1 मध्ये, आता बीओ न ते डिलिव्हर करणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्याला हॅमिंग आपल्याला करावं लागेल. ठीक आहे ना. सब डिव्हिजन हेडचा पण रोल महत्वाचा आहे, त्यांना पण आम्ही सेपरेटली बोलतोय. परंतु तुमच्या डिव्हिजन ऑफिस मधून आता कॉलिंग साठी तुम्हाला एक माणूस स्पेशल ठेवायचा जो या आर्टिकलला डेली बेसिसवर मॉनिटर करेल आणि BPM ला परत कस्टमरला देखील कॉल करेल. कारण पहिला कॉल कस्टमरला गेला पाहिजे, नंतरचा कॉल आपला BPM ला गेला पाहिजे. धाराशिव डिव्हिजन बोल. सर, एक म्हणजे विषय मी मागे तुम्हाला बोललेला, ह्याच्यामध्ये जे शनिवारी बॅगा जातात ना सर आमच्या बीओला, ते सोमवारी बॅगा मिळतात. त्याच्यामुळे ते डे 2 मध्ये जाते सर डायरेक्ट टपाल शनिवारचं. त्याच्यामुळे तो पण परफॉर्मन्सवर इफेक्ट व्हायला लागलाय सर. ते काउंट होत नाही परफॉर्मन्स मध्ये. सगळ्या डिव्हिजनला लक्ष द्या. बघा, हा विषय चांगला या ठिकाणी ऑब्झर्वेशन मध्ये आणला होता केंद्रीयजींनी. होतंय काय की आपण शनिवारी जे बीओला आर्टिकल पाठवतो तर त्यामध्ये सेम डे तर डिलिव्हरी होत नाही. आपल्याकडे दांड्या मारणारे जे लोक आहेत ते मॅक्झिमम शनिवारी दांड्या मारतात, म्हणजे BPM लोक शनिवारी मॅक्झिमम जात नाही. मग आता ही बॅग त्यांच्याकडे रविवार नेक्स्ट डे तर संडेच आहे, सोमवारी ते आर्टिकल डिलिव्हर होते. पण त्याच्यामुळे होत आहे काय की ते D+2 मध्ये रिफ्लेक्ट होणार शनिवारचे आर्टिकल, आणि म्हणून ओव्हरऑल परफॉर्मन्स जो आहे प्रत्येक डिव्हिजनचा होतोय की तो शनिवारचा डिलिव्हर्ड ऍट बीओ हा डाऊन होतोय. आता याला आपण जर प्रॅक्टिकली बघितलं तर ते ऍक्च्युअली D+1 मध्ये डिलिव्हर झालंय, कारण शनिवारी ते पाठवलंय, संडे आपला हॉलिडे आहे, सोमवार आपला तो D+1 आहे.
म्हणजे सिस्टीमने ऍक्च्युअली त्याला D+1 ट्रीट करायला पाहिजे, परंतु एवढं मायन्यूट त्यामध्ये काही प्रोव्हिजन नसल्यामुळे ते साहजिक आहे की D+2 मध्ये जाते. मग आपण याला आता सोल्युशन काय देऊ शकतो? ठीक आहे, आपण हा विषय जर घेतला ते त्याच्यावर कदाचित म्हणतील की आम्ही बघतो करतो, पण मला नाही वाटत की यामध्ये ते आपल्याला लगेच काहीतरी सोल्युशन देतील. आपल्या लेवलला आपल्याला हे करता येईल, शनिवारचं मॉनिटरिंग टाईट करावं लागेल. म्हणजे मॅक्झिमम जे आहे शनिवारमध्ये जे आपल्याकडे D+0 चे बीओ आहेत, D+1 सोडून द्या आता, पण ज्या ठिकाणी आपलं सेम डे बीओ ला आर्टिकल जात आहे तिथं त्या बीपीएमने सेम डे वाटप करावं, यावर आपण फोकस करायचं आहे. ठीक आहे, जे D+1 वाले आहेत तर त्यांना शनिवारी मग आपण काही त्याच्यावर आपल्याला काम करता येणार नाही, त्याला सोडून द्या. पण जे D+0 वाले आहेत ते मात्र शनिवारी मॅक्झिमम डिलिव्हर झाले पाहिजेत. मॉनिटरिंग टाईट करावं लागेल त्या ऑफिसेससाठी. ठीक आहे रोहित दादा, सर आपण घेऊया हा विषय. मी सर्कलला पण बोलतोय, टांग साहेबांना मी फोनवर बोलतो ऑलरेडी. आपण घेऊया याचा सविस्तर आपण रिपोर्ट पण करूया. तिकीट रेट केलं सर आम्ही. तुम्ही तुमचं अनालिसिस करून पाठवलंय का? सॅटर्डेचा तो परफॉर्मन्स जाऊन पाठवलं होतं सर मेलला, तिकीट पण रेज केलं आम्ही, पण त्याला रिप्लाय काय आला सर की ते जो सॅप मध्ये डाटा असतो तो डायरेक्ट BITV ला घेतात आणि संडे मंडे असं बघत नाही, असं रिप्लाय आला. तुम्ही CEPT ला विषय घ्या असं सांगितलं त्यांनी. आणि आमच्याकडे थोडे मॅक्झिमम शुक्रवार रिपोर्ट ठीक आहे, आपण सॅटर्डेला सध्या हेच करू शकतो, आपण D+0 वर फोकस करा सॅटर्डेसाठी, बीओ पण. हो सर चालेल. ओके, ठीक आहे. आता PPT वर येऊया परत. हा विषय महत्वाचा होता आणि याच मला या ठिकाणी एक्सप्लेनेशन द्यायचं होतं सगळ्यांना. स्पीड पोस्ट मध्ये आपला परफॉर्मन्स बेंचमार्क वर आलेला आहे. 75% आपल्या रिजनचा परफॉर्मन्स जो आहे तो आलाय, त्याच्याबद्दल अभिनंदन सगळ्यांचं. यामध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन करणारे डिव्हिजन जे आहेत त्यांचं विशेष अभिनंदन. ज्यामध्ये भुसावळ डिव्हिजन 87%, जळगाव 85%, धुळे 82% आणि धाराशिव डिव्हिजन उंच भरारी यांनी घेतले 80%. तर या सगळ्या डिव्हिजनचं अभिनंदन. संभाजीनगर देखील 76% वर आहे, म्हणजे बेंचमार्कच्या वर आहे, त्यांचंही अभिनंदन. म्हणजे स्पीड पोस्ट मध्ये आपण चांगलं काम करतोय. अगेन यामध्ये जे बॉटमला आहेत बीड, नांदेड, परभणी यांनी मेहनत करायची आहे, जेणेकरून तुमच्यामुळे ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह होईल आणि तुमचा स्वतःचा मिनिमम 75% वर परफॉर्मन्स आला पाहिजे. स्पीडचा देखील डाऊन आहे. रिझन अगेन तेच आहे, आपल्याला रूट लेवलला जाऊन आता बीपीएम लोकांच्या ज्या वाईट सवयी आहेत त्या सुधारायच्या आहेत. मोठं काम आहे, परंतु ते या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. मागच्या आठवड्यामध्ये PMG साहेबांनी स्वतः बोलताना हा विषय आम्हाला सांगितला होता की तुम्ही MMUचं काम करत आहात, परंतु या निमित्तानं तुम्ही ओव्हरऑल BO मध्ये लोकांची काम करण्याची जी पद्धत आहे ती सुधरवत आहात. म्हणजे तुम्हाला मोठी संधी आहे. जर तुम्ही या पद्धतीनं छडी घेऊन बीपीएम लोकांच्या मागे लागले तर सेम डे जाऊन ऑफिसमध्ये काम करणं ही सवय लोकांना लागेल. या सवयी ज्या डिव्हिजन मध्ये नाहीये ते या ठिकाणी दिसत आहेत. तर आपल्याकडे या डिव्हिजन्स मध्ये नांदेड आहे, परभणी आहे, बीड आहे, इथं ही इम्प्रुव्हमेंट आपल्याला आणणं गरजेचं आहे. या निमित्तानं ती इम्प्रुव्हमेंट नक्की होऊ शकते. रजिस्टर कॅटेगरीचा परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट आहे मागच्या पेक्षा. ठीक आहे, यामध्ये पण भुसावळ डिव्हिजन बेंचमार्क अचीव्ह करून दाखवलाय. रजिस्टर कॅटेगरी ज्यामध्ये खूप कठीण आहे तिथं देखील त्यांनी सक्सेस या ठिकाणी घेतलाय. 76% अचीव्हमेंट आहे. जळगाव, धुळे 71% आहे. अगेन सगळ्यात बॉटम यामध्ये आलाय बीड डिव्हिजन. विशाल, रजिस्टरवर पण मेहनत करावी लागेल. तुमचा परफॉर्मन्स अगोदरच्या तुलनेत डाऊन झालाय, म्हणजे सगळे इम्प्रूव्ह करताय, पण बीड रजिस्टर मध्ये मागे पडलाय 2%. सर एक यातली प्रामुख्याने गोष्ट सांगायची म्हणजे आमच्याकडे रजिस्टर आर्टिकल यासाठी पेंडिंग राहत आहेत की आमच्या ज्या बँक आहेत इथल्या बंद झालेल्या किंवा काही इश्यूज आहेत त्यांच्या नोटीस आहेत सर त्या बऱ्याचशा. त्या संदर्भात आम्हाला काय लिगली आम्ही त्या 7 दिवसांसाठी आपल्याला ठेवाव्या लागतात त्या. बँक बंद झालेले आहेत त्या बँकेकडून येणार आहेत की बँकेला येणार आहेत नोटीसेस? बँकेला येण्यासाठी आहेत सर. ज्ञानराधा बँक म्हणून एक आमची आहे अशी, अजून 1-2 बँक्स आहेत, त्यांना पण डिलिव्हरीसाठी आहे.
सब ऑफिस मध्ये असतील ना. हा जो रिपोर्ट आहे हा आपण बीओचा बघतोय. मोस्ट ऑफ त्या बीओ मध्ये हा विषय नाही राहणार तुमच्याकडे. ठीक आहे. आता बघा पुढचा हा जो रिपोर्ट आहे, बॉटम ऑफिसेस डिलिव्हर्ड ऍट बीओ ओनली. स्पीड पोस्ट मध्ये आपण बघतोय की 85%, 87% पर्यंत बीओ मध्ये काम होऊ शकते. काही ऑफिसेस आपल्या रिजन मधले सगळ्यात बॉटम ऑफिसेस की ज्यांच्याकडे बीओ ची डिलिव्हरी 10% मध्ये चालली आहे. नांदेड डिव्हिजनचे 4 ऑफिसेस आहेत की जे सगळ्यात खाली आहेत पूर्ण रिजन मध्ये. नायगाव यसो छान ऑफिस आहे, मोठं ऑफिस आहे, मी पर्सनली बघितलंय. आणि इथं असा जर परफॉर्म होत असेल तर याला आपल्याला मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे. योगेश, नायगाव, लोहार, किनवट, उस्मानाबाद. सर माझी एक विनंती आहे सर आपल्याला ऍज अ डिव्हिजनल एमएमयू, जोपर्यंत ब्रांच पोस्ट ऑफिसचा संबंध येतो तिथे मेल ओव्हरशिअर्स येतात आणि सब डिव्हिजनल हेड्स येतात सर. या दोन्ही फॅक्टरची जोपर्यंत आपली इन्व्हॉल्वमेंट आपल्या एमएमयूत होणार नाही तोपर्यंत ब्रांच ऑफिस पर्यंत पोहोचणं आणि त्यांचा परफॉर्मन्स वाढवणं थोडंसं जिक्रेज होऊन गेलंय. आणि माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे, जेव्हाही मी एमएमयू संदर्भात खाली बोलतो तर थोडस बॅकड्रॉपला जर आपण फॉलोअप घेतला तर असं लक्षात येतं की ही कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी एमएमयू इन्चार्जची. एमएमयूचा परफॉर्मन्स वाढवणं, म्हणजे सब ऑफिस असो की ब्रांच ऑफिस असो. जर आमच्या आपल्यापैकीच जर काही असं होत असेल तर मग परफॉर्मन्स वाढेल कसं सर. आणि या सगळ्या गोष्टी याच्यात नाही येत आहे सर पुढं. तर पुढच्या विषयामध्ये आपण या कन्सर्न सब डिव्हिजनल हेडला जर इन्व्हॉल्व केलं, इव्हन मेलवर शेअरला सुद्धा, तरच परफॉर्मन्स वाढेल सर. मी माझे 100% प्रयत्न करतोय सर सध्या नांदेडमध्ये या बाबतीमध्ये, परंतु काही ऑफिसेसकडनं रिस्पॉन्सच नाही सर अजिबात. निगेटिव्हली बोलत नाही. हे जे बॉटम डिव्हिजन आहेत, बॉटम ऑफिसेस आहेत, या ऑफिसेसला एका ग्रुपमध्ये आणा आणि त्यांची व्हिजिट ठेवा. सब डिव्हिजन हेड पण त्यामध्ये ठेवा, मेलवर्षात पण ठेवा. उद्या मी स्वतः आणि एडीपीएस पण जॉईन होतो आणि आपण बोलूया त्यांना. ठीक आहे. एक दुसरा विषय असा होता सर आमचं, इस्लापूर सॉरी हिमायतनगर, इस्लापूर, बोदडी, गोकुंदा, किनवट आणि मांडवीचं जे काही आपलं प्रपोजल दिलं सर आपण वेमेंट सिस्टमचं, ते जर आलं सर आमचं तर बीओचं D+1 आरामामध्ये आमचं वाढू शकतं सर. कारण की जवळपास 85 बीओचा विषय सर की त्यांना D+2 मध्ये आर्टिकल्स मिळत आहे सध्या. योगेश बघा, तो विषय जो आहे तो थोडासा टाइम टेकिंग आहे, कारण त्याला आपल्याला सर्कल ऑफिस कडून ते प्रपोजल अप्रूव्ह करून घ्यायचं आहे. त्याला वेळ लागेल, परंतु टाइम बिंग आपल्याला इमिजिएट काय करता येईल बघा, आपण त्या बीओला D+1 मध्ये आर्टिकल सहज डिलिव्हर करू शकतो. म्हणजे याच ठिकाणी जरी आपला आर्टिकल आज उशिरा जात असेल, दुसऱ्या दिवशी सकाळी ते बीपीएमच्या हातात पडते, एवढं नक्की आहे. येस सर, येस सर. ठीक आहे. मग D+1 मध्ये डिलिव्हर करायला काय हरकत आहे? नाही त्यांच्याकडून 90% होणार, पण कमीत कमी 70% करा. ठीक आहे ना. या ऑफिसेसला फोकस करून आपल्याला इम्प्रुव्हमेंट आणणं गरजेचं आहे. तिथं प्रॉब्लेम असा आहे की हे बीपीएम दुसऱ्या दिवशी त्यांना पार्सल मिळते, ते तिथून 2, 3, 4 दिवसानंतर जाऊन वाटप करतात. ते सेम डे वाटप करत नाहीयेत. आपण आपला पूर्ण प्रयत्न करतोय त्यांचा, तो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, पण तोपर्यंत मात्र D+1 मध्ये त्यांना डिलिव्हरी आपल्याकडून त्यांच्याकडून करून घेणं गरजेचं आहे. येस सर, येस येस. ठीक आहे. आपण करूया आता, उद्यापासून आपण करू. या ऑफिसेसला पर्सनली पण मी बोलतो आणि व्हीसी आपण उद्याच अरेंज करू. उद्या आपण. येस सर, येस येस येस. ओके सर, थँक्यू सर. ठीक आहे. यानंतर बी डिव्हिजनचे ऑफिसेस आहेत. उमापूर यसो 36%, कडा साखर 39%. विशाल हे नेहमीचे ऑफिस आहेत जे बॉटमला राहतात. शिरूर यसो आहे 41%. विशाल आहात का बीसी मध्ये? इतर कोणी बी डिव्हिजन मधून बोला. प्रदीप सर, कडा साखरला 2-3 दिवस नेट बंद होतं सर, कडा साखरच्या इश्यू बद्दल. कारण कडा साखरला मी एसपीएम ला कॉन्टॅक्ट केला होता कंटिन्यू, पण त्यांच्याकडे थोडं नेटवर्कचे इश्यू आले होते सर त्या पिरियड मध्ये. त्यामुळे ते दुसऱ्या ऑफिसला जाऊन बाकी कामं केलेच असतील की नाही त्यांनी?
हो सर, त्यांना आम्ही इंटिमेट केलं होतं की तुम्ही जे नियर अबाव जे एसओ आहे मोठं आष्टी एसओ तिथे जाऊन तुम्ही ते आर्टिकल बॅग लावा आणि आर्टिकल पण अपडेट करा. करावंच लागेल बरं का. हे काम नेटवर्कचं कारण सांगून त्यांच्याकडून याच्यामध्ये एक्सक्यूज घेऊ नका. आपण इतर कामं त्यांना जशी करायला लावतो तशी एमएमईची कामं पण त्यांच्याकडून करून घ्यायची आपल्याला. येस सर, येस सर. बरं, दुसऱ्या या ऑफिसचा काय प्रॉब्लेम आहे? उमापूरचा 36% यांचं परफॉर्मन्स आलाय. सर उमापूरला पण व्हिजिट दिली होती सर आम्ही एमएमयू टीमनी त्यांच्या बीओच्या वर्किंग बद्दल आणि बीओच्या जे परफॉर्मन्स आहे आपला D+1चा जो की हमेशा कमी असतो. तर काही तिथे इश्यू होते सर बॅगेबद्दल याच्याबद्दल. तर कन्सल्ट बीपीएमला पण आणि एसपीएम पण सगळे इन्स्ट्रक्शन दिले सर त्या संदर्भात की तुम्ही बघा, आता जो डेमो मी दिला तुम्हाला, आता तुम्ही पहिल्यांदा या ऑफिसेसला पहिले यांच्या फॅसिलिटी आयडी टॉपला ठेवा. सगळ्या डिव्हिजनला सूचना आहे, तुमच्याकडे जे ऑफिसेस बॉटमला आहेत ते ऑफिसेस तुमच्या मॉनिटरिंग मध्ये टॉपला असले पाहिजे. त्यांच्या फॅसिलिटी आयडी तुमच्याकडे टॉप मध्ये ठेवा आणि तसे पहिले 5 ऑफिस सकाळी त्यांना मॉनिटर करा, त्यांचे आर्टिकल काढा, त्यांना बोला आणि परफेक्ट केस तयार करा त्यांची. जेणेकरून त्याला पण इश्यू करता येईल तुम्हाला. ठीक आहे. हॅलो सर, विशाल बोलतोय सर. थोडं दौऱ्यावर असल्यामुळे थोडं रेंज नाहीये. आवाज येतो का सर? येतोय. सर हे जे ऑफिसेस आहेत आमचे शिरूर, उमापूर, ह्याच्यामध्ये आम्ही फिजिकल आता पर्सनली मिटिंग्स घेतलेल्या आहेत आमच्या साहेबांसोबत आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे ऍक्च्युली डिलिव्हरीचेच इश्यू आहेत. ऍक्च्युली प्रॅक्टिकली ते डिलिव्हर करत नाहीत आर्टिकल्स. आता ते आयडेंटिफाय केलेत आम्ही. जे त्यांचे बीपीएम्स आहेत त्यांना आम्ही रूल 10A मध्ये पनिशमेंट देतो आणि एसपीएम ला रूल 16 मध्ये ऑलरेडी आम्ही चार्जशीट इश्यू केलेले आहे. कारण आता रिपीटेडली आम्ही इन्स्ट्रक्शन देऊन सुद्धा उमापूर, शिरूर, JBSS ते गडी आणि तालके त्या ऑफिसचे इश्यू आहेत. आता यांच्यावर तुम्ही उद्यापासून मॉनिटरिंग सुरू करा. आणि या ऑफिसेसचे आम्ही एसओवाईज ग्रुप बनवलेत सर. तुमच्या डिव्हिजन मध्ये पण एक विषय आपण करूया. ठीक आहे. तुमच्या डिव्हिजनची बीडची विषय आपण परवा ठेवू फ्रायडेला. तर तुमच्याकडे हे जे बॉटम ऑफिसेस आहेत तर त्या ऑफिसेस आयडेंटिफाय करा, त्यांची विषय अरेंज करा, त्यामध्ये सब युनिट हेड आणि आता डेली मॉनिटरिंग साठी आम्ही सब ऑफिस वाईज यांचे ग्रुप पण केले सर व्हॉट्सअपवर आणि त्यांना रोज आम्ही बॅग ओपनिंग आणि आर्टिकलचे रिपोर्ट्स जे आहेत ते शेअर करतो. ओके. परभणी डिव्हिजनचं ऑफिस आहे होणार नागनाथ, आपण ऑलरेडी बोललोय. हिंगोली पण आहे, मोठं ऑफिस आहे. तर सर यांना चेक करा. धुळे डिव्हिजन मधून धुळे जयहिंद कॉलनी असो आले. मॅडम मोठं ऑफिस आहे, गोडबाग साहेब आले का? हा सर, ते जयहिंद कॉलनी ऑफिस आहे ना सर, मागच्या शनिवार शुक्रवारपासून आम्ही त्याला स्ट्रिक्ट सूचना दिल्या सर. पण आम्हाला नोटीसमध्ये आलं की बाबा या ऑफिसमध्ये बीओचं काम प्रॉपर होत नाही. तर मागच्या आठवड्यापासून सर कामात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे सर. आणि ते सर ते 30 तारखेच्या रिपोर्टमध्ये दिसेल सर नक्कीच. ठीक आहे. काही अडचण नाही, आम्ही ते करून घेऊ सर पूर्ण त्याचं काम. मोठं ऑफिस आहे सर, म्हणजे आपल्या रिजन मधल्या टॉप ऑफिसेस मधलं एक ऑफिस आहे धुळे जयहिंद. मोठं आहे ते, करतो सर आम्ही त्याची इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे. इतर ऑफिसेस जे आहेत त्यामध्ये सीएसएन मधून वैजापूर एसओ आहे 45%ला, हे पण मोठं ऑफिस आहे. परभणीचे ऑफिसेस आहेत, नांदेडचे आहेत. ठीक आहे. आता मी एक एक ऑफिस बद्दल बोलणार नाही. ही पीपीटी मी शेअर करतोय आपल्या ग्रुपला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या ऑफिसेसला तुम्हाला टार्गेट करणं जास्त गरजेचं आहे. या ऑफिसेसमध्ये जर बीओ मध्ये इम्प्रूव्हमेंट झाली तर पूर्ण डिव्हिजनचा परफॉर्मन्स आपला इम्प्रूव्ह होईल. हा स्पीड पोस्टचा रिपोर्ट होता. यानंतर स्पीड पार्सलचा पण रिपोर्ट आम्ही काढलाय. स्पीड पार्सल मध्ये आपल्याकडे जे ऑफिसेस बॉटमला आहेत, रिपीट ऑफिसेस, ते संभा साखर आहे बीडचं, 12% यांच्याकडे डिलिव्हरी आहे D+1ची पार्सल्स मध्ये, स्पीड पार्सल. शिरूर आहे बीडचं, आष्टी आहे, राजुरी, नवगान. हे नेहमीचे रिफ्लेक्ट होणारे, म्हणजे जे ऑफिस एका कॅटेगरीमध्ये वाईट काम करते ते सगळ्या कॅटेगरीमध्ये वाईट असते. तर प्रॉब्लेम कुठल्या कॅटेगरीचा नाहीये, प्रॉब्लेम त्या ऑफिसचा आहे, त्या ऑफिस मधल्या बीओच्या कल्चरचा आहे कामाचा. तर तिथं आपल्याला आता मॉनिटरिंग टाईट करणं गरजेची आहे. यामध्ये डिव्हिजनल हेडचा देखील खूप महत्वाचा रोल आहे. आम्ही साहेबांना देखील आता पर्सनली बोलू, एडी साहेब त्यांना बोलतील
आणि त्या अनुषंगानं त्यांच्याकडून या ऑफिसेसवर जर इम्प्रुव्हमेंट होत नसेल तर ड्रास्टिक ऍक्शन घेणं पण आता गरजेचं आहे. त्या ऍक्शन घेतल्या जातील जेणेकरून त्यांचा परफॉर्मन्स पुढे चालून इम्प्रूव्ह होईल. आपण आपल्या लेवलला मात्र मॉनिटरिंग टाईट करा या पर्टिक्युलर ऑफिससाठी. आणि जसं मी आता विशालला सांगितलं, सगळ्यांना ही सूचना आहे की जर तुमच्याकडे असे ऑफिसेस असतील, आपले जे ओए आहेत काम करणारे मला पर्सनली पण बोलतात, तुमच्याकडे काही ऑफिसेस असे आहेत की जे तुम्हाला रिस्पॉन्स पण बरोबर देत नाहीत, कदाचित तुम्हाला चांगली उत्तरं त्यांनी दिली नसतील, एखाद्यास पटकून बोलले असतील, अशा लोकांना तुम्हाला जर यामध्ये पकडायचं असेल तर तुम्ही या टूलचा वापर करून, झाड डाटाचा वापर करून त्यांना पकडू शकता. जसं आपण बीओ मध्ये काम करतोय त्याच पद्धतीने यसो मध्येही तुम्हाला त्या ठिकाणी असे आर्टिकल सापडू शकतील, कारण यांचा यसोचा परफॉर्मन्स पण डाऊनच आहे. मग अशा लोकांचे आर्टिकल शोधून काढा, कस्टमरला पहिल्यांदा बोला, बाकायदा त्यांची कॉल रेकॉर्डिंग करा. 10 पैकी तुम्हाला 2 आर्टिकल जर असे सापडले की ज्यांच्याकडे पोस्टमन गेलेला नव्हता आणि जर त्या एसपीएम ने एखाद्या वेळेस मोबाईल नंबर चुकीचा दिला असेल, कॉल केलेला नसेल, त्याची परफेक्ट केस तयार करून त्यांना चार्जशीट इश्यू करा. पीएमजी साहेबांची पर्सनल आम्हाला या ठिकाणी सूचना आहे की अशा लोकांना पनिशमेंट देणं पण गरजेचं आहे, कारण या विषयावर पनिशमेंट मिळत नाही अशी लोकांची एक जनरल धारणा आहे. ती धारणा आता बदलायची आहे. या बाबतीत जर आपण टेरर क्रिएट करू शकलो तर साहजिक आहे की लोक यामध्ये लक्ष देतील, जातीनं लक्ष देतील आणि परफॉर्मन्स जो आहे तो नेहमीसाठी आपला इम्प्रूव्ह होईल. पुढे आपल्याला मॉनिटरिंग अशी करावी लागणार नाही. ठीक आहे, इथं आता आपण ऑफिस वाईज या ठिकाणी जी स्लाइड आहे ती तुम्हाला शेअर करतोय, आपल्या ग्रुपला टाकतोय. त्या ठिकाणी प्रत्येक डिव्हिजनला आपापल्या ऑफिस यामध्ये बघा, चेक करून घ्या. प्रत्येक डिव्हिजन मधून खूप सारे ऑफिसेस आहेत. आपण बघितलं नांदेडला खूप जास्त नंबर आहे. फॉर एक्झाम्पल धाराशिवचे 28 ऑफिस आहेत. यानंतर 38 ऑफिसेस आहेत सीएसएम मधून, संभाजीनगर मधून. तर या ऑफिसेसला तुम्हाला फोकस करायचं आहे. हे जे ऑफिसेस आहेत बिलो बेंचमार्क आहेत, म्हणजे 75% खाली असणारे ऑफिस आम्ही तुम्हाला रेडी शोधून काढून दिले. त्यांना टार्गेट करा, त्यांना फोकस करा, इम्प्रुव्हमेंट पूर्ण डिव्हिजनची होईल. यामध्ये जे डिव्हिजन चांगलं करतात त्यांचे नंबर ऑफ ऑफिसेस पण कमी आहे. उदाहरणार्थ धुळ्याचे यामध्ये कमी ऑफिसेस आलेत, 18 ऑफिस आले धुळे डिव्हिजन मधून. जळगाव डिव्हिजन 11 ऑफिसेस आहेत बिलो बेंचमार्क. पाचोरा यसो मोठं यसो आहे, याच्यावर आपल्याला फोकस करावं लागेल. रवी जॉईन आहेत का? नमस्कार रवी, तुमच्या डिव्हिजनचा परफॉर्मन्स ऑलरेडी चांगला आहे, फक्त पाचोरा यसोचा बीओचा परफॉर्मन्स डाऊन आहे. येस सर पाचोरा यसोवर आम्ही जास्त लक्ष ठेवून असतो सर आता, कारण बरेच आर्टिकल पेंडिंग असतात सर. आम्ही डायरेक्ट बीपीएम पर्यंत पण कॉन्टॅक्ट करतो दररोज आणि क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो सर. एसपीएम तिथं जे होते वाणी साहेब रिटायर झाले, नवीन एसपीएम तेवढे ऍक्टिव्ह नाही आहेत मी बघितलंय. तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला डिव्हिजन मधून मॉनिटरिंग चांगली टाईट करावं लागेल. येस सर बरोबर आहे सर. ते येस करतो सर आम्ही मॉनिटरिंग. येस ओके. सिटी मिलचा पण प्रॉब्लेम आहे. सिटी मिल ही तुमच्या डिव्हिजनचा आहे बघा, 50%. याच्यावरही थोडंसं लक्ष द्या. मोठा ऑफिस आहे पण. येस सर आहे. तर या 11 ऑफिसेसला फोकस करा. येस सर, नक्की सर. नांदेड डिव्हिजनची लिस्ट मोठी आहे योगेश. 26 ऑफिसेस आहेत. या 26 ऑफिसेस पीसी आपल्याला उद्या घ्यायची. येस सर ती पण ऍड करून देतो सर. येस. परभणी डिव्हिजन मधून जे ऑफिसेस आहेत एका स्लाइड मध्ये आलेले आहेत 19 ऑफिसेस. मला वाटतं इथं गरज नाहीये, देशमाने साहेब स्वतः मॅनेज करू शकतात. तर यांची विसी सर आपण स्वतः घ्या किंवा फिजिकल जर मीटिंग घ्यायची असेल तर घ्या. या ऑफिसला आपल्याला टार्गेट करावं. आम्ही आरो कडून ज्या विसी घेणार आहेत त्या 3 डिव्हिजन मधले आहेत, नांदेड, बीड आणि धाराशिवची पण विसी आम्ही नंतर घेऊ. तर या 3 डिव्हिजनच्या विसी मध्ये आम्ही स्वतः जॉईन. पीएमएचा परफॉर्मन्स चांगला आहे आपल्या रिजनचा, डिव्हिजनचा पण चांगला आहे, परंतु अपेक्षा आहे आता 100% पर्यंत आपल्याला यायचंय. वर्ष आपलं आता या ठिकाणी पूर्ण होत चाललंय. तर अपेक्षा आहे माझी की या येत्या जुलैमध्ये
आपल्या रिजनचा परफॉर्मन्स 100% यावं. आपण पूर्ण नेशन लेवलला सेकंडला आहोत. मागच्या जवळपास 7-8 महिन्यापासून आपण सेकंड पोझिशनला आहोत. साहेबांची इच्छा आहे, पीएमजी साहेबांची, की परत एकदा आपण त्या ठिकाणी फर्स्ट पोझिशनला यावं. तर थोडेसे ऍडिशनल एफर्ट्स तुमच्याकडून हवे आहेत. उस्मानाबाद डिव्हिजन 99% यांनी या ठिकाणी जून मध्ये काम करून दाखवलंय. तर म्हणजे हा रिपोर्ट मला वाटते 1 ते 22 तारखेचा रिपोर्ट आहे. ठीक आहे. भुसावळचं काम चांगलं आहे. जळगाव, परभणी 97% पर्यंत आलेले आहेत. आता यामध्ये जे डाऊन आहेत नांदेड, धुळे, यामध्ये थोडंसं काम करा. जे ऑफिसेस यामध्ये मागे पडत आहेत त्यांना फोकस करा. फॉर एक्झाम्पल नांदेडचं कुर्ला यसो 25% पीएमए झालं यांचं. 1 ते 24चा रिपोर्ट आहे. कटोले सर नोट डाऊन करून घ्या, किंवा इक्कर साहेब तुमच्यासाठी आज ही टास्क लिस्ट ठेवा. या ऑफिसेसला आज पर्सनली जरा बोला. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या. कुर्ला, शंकरनगर, अर्धापूर, धर्माबाद आणि सिडको याचा काय प्रॉब्लेम आहे आजच सॉर्ट आउट करा. धुळे डिव्हिजन कोळपाक सर, आपल्याकडे काही आहे का याच्यावर? काही रिझन्स आहेत? प्रकाशा, मंदाना, धुळे, अडचण तर आपल्याकडे काही नाही आहे सर. थोडंसं मॉनिटरिंग आम्ही करतो आणि त्यात इम्प्रुव्हमेंट करून घेतो सर. अडचण काही नाही आहे. ठीक आहे. मग यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करावा लागेल आपल्याला. बोलून घ्या सर, एकदा पर्सनली जरा बोला आणि त्यांची काय कारणे जरा चेक करून घ्या. येस येस. संभाजीनगर मधून किशोर, सूरज, आपण D+0 वर खूप फोकस केलं मागच्या 1-2 महिन्यात. मग पीएमए आपलं थोडंसं डाऊन झालेलं दिसतंय. काय प्रॉब्लेम झाला होता? किशोरला, वडीगोदरीला बोला. आहेत का सीएसएन मधून कोणी आहे? सूरज किंवा आणखीन तायडे? यस सर. किशोर येस होतं सर. आम्ही एक्सप्लेनेशन कॉल फॉर केलंय, अजून आलं नाही सर. 1-2 दिवसात येईल त्यांचं. कारण काय काय प्रॉब्लेम झालाय? करत नाहीये की काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे? नाही सर, थोडं पोस्टमनचा इश्यू होता. ते पोस्टमन करत नव्हतं, त्यामुळे पर्सनली पोस्टमनच एक्सप्लेनेशन कॉल फॉर केलंय सर. थ्रू सब डिव्हिजनला पण लिहिलंय तसं. वडीगोदरी सर, वडीगोदरीला डिव्हाइस इश्यू होता, ते सॉल्व्ह झालाय सर. आता काही इश्यू नाही. त्यामध्ये डिव्हाइसचा प्रॉब्लेम होता वडीगोदरीला. अक्षय चेक करा बरं वडीगोदरीचा कालचा रिपोर्ट काढून बघा. ठीक आहे. यानंतर बीड डिव्हिजन सगळे 90च्या वर आहेत. थोडासा दिंद्रूरचा प्रॉब्लेम दिसतोय. विशाल, या ऑफिसेसला चेक करून घ्या. यांचं इम्प्रुव्हमेंट आणायचं आपल्याला लगेच. यात बीड येचो पण आलंय. बीड येचोला काय प्रॉब्लेम आहे बघा जरा. आपलं डिव्हिजन ऑफिसच्या जवळचं ऑफिस. येस सर. ठीक आहे सर, आम्ही घेतो सर कारण त्यांची. येस. भुसावळ मध्ये साखळी असो, साखळी बऱ्याच वेळेस येते. काय प्रॉब्लेम आहे साखळीचा? लहासे जॉईन आहेत का? हा येस सर, येस सर. तिथं सर आउटसाइडर आहे. पोस्टमन येतो, घडी घडी चेंज होत राहतात. तर आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन दिलं एसपीएम ला की जसं चेंज झालं की तसं आम्हाला IMEI नंबर टाकायचा, आम्ही रजिस्ट्रेशन करून देत जाऊ. नाही, लक्ष ठेवा आणि डेली मॉनिटर करा मग साखळीला. येस. हो सर, येस सर. MSS के फेजकूर हे पण मागे पडलं 82.86. हो सर, तिथं पण आउटसाइडर आहे. आता मुक्ताईनगरचा विषय होता. मुक्ताईनगरला आता रेग्युलर माणूस भेटलाय, त्याच्यामुळे मुक्ताईनगरला प्रॉब्लेम नाही येणार सर. ठीक आहे. या 2 ऑफिसला पीएमएच्या बाबतीत बघा जरा. हो सर, हो सर. ठीक. धाराशिव डिव्हिजननं चांगलं काम केलंय. सगळे 90च्या वर आहेत, परंतु तरी हे जे बॉटम आहेत परांडा, किनगाव, अंदोरा, सोनारी, औसा. केंद्रे साहेब बघून घ्या यांचं जरा काय प्रॉब्लेम. हो सर, हो सर. ठीक आहे. जळगाव डिव्हिजन वरखेडी असो 60% आहे. येस सर. रवी, काही प्रॉब्लेम आहे का? लक्षात आलाय काय इश्यू झालाय यांच्याकडे? खेडगाव सर वरखेडीचा थोडा इश्यू आहे सर. म्हणजे तिथले जे GDS आहेत ना सर, ते थोडे म्हणजे ड्रिंक वगैरे घेतात सर. ते कधी कधी कुलूप लावून घरामध्ये राहून जातात, आर्टिकल घेऊन येत नाही ऑफिसला. याच्या संबंधी आपण सब डिव्हिजनल हेडला पण सांगितलेलं आहे सर. पण ते 2 दिवसापुरता सांगतात सर, मी याच्या पुढे असं करणार नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो सर. आम्ही SPM ला पण दररोज सांगत राहतो की तुम्ही मॉनिटर करा. तर असा प्रॉब्लेम आहे सर तिथं.
ठीक आहे, साहेबांच्या लक्षात आणून द्या. धनवडे साहेबांच्या एका फोन मध्ये काम होऊन जाईल इथं. येस सर. बाकी सर खेडगावचं जे आहे ना, त्या मॅडम जे आहेत ना तिथं GDS त्या रेग्युलर आर्टिकल लावतात सर. आणि त्यांचं याला आहे ना सिंक्रोनाइज पण झालेले असतात. तरी पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते एखाद्या दिवशी 0 मध्ये दिसतात सर ते आर्टिकल. आम्ही त्यांचं व्हर्जन वगैरे पण चेक केलं काय सर. इश्यू जरा बघा, तिकीट रेस करा तिथं त्यांचं. हां सर चालेल, तिकीट ट्रेस करून घेतो सर. हो. हिरापूर यानंतर परभणी डिव्हिजन. ओके. पंकज औंढा नागनाथ. हा सर बोलून घेतो. त्यांचं काय झालं होतं ते आउटसाइडरचा मोबाईल एक दिवस डेट झाला होता सर. त्यांनी आर्टिकल लावले पण सिंक व्हायच्या आधीच फोन स्विच ऑफ झाला. तो बाहेर गावून अपडाऊन करतो, सिंक झाले नाही. त्याला ते आर्टिकल परत लावायला सांगितले सर. बर, मग आता करतोय का तो? कालचा रिपोर्ट बघितला यांचा? नाही सर, आज मला काय बघणं नाही झालं मी त्यांचा. आता बघतो सर आणि कॉल करू. मॉनिटर करा. हे बाकी पण 4 ऑफिस आहेत, त्यांना मॉनिटर करा. हो सर. ठीक आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी परफॉर्मन्स जो होता सगळा आपला चांगला आहे. इतर कॅटेगरीमध्ये आपण चांगलं काम करतोय, त्याच्यामुळे बाकीचा रिव्ह्यू या ठिकाणी मी घेत नाही. रिपोर्ट आपल्याला शेअर करतोय आम्ही. अपेक्षा आहे की तुम्ही स्वतः देखील तुमचे रिपोर्ट काढून त्या ठिकाणी बघत असाल. आम्ही या ठिकाणी अजून प्रयत्न करतोय की आपल्याकडे जे काही रिपोर्टिंग आहे ते आपल्याला कसं कमी करता येईल आणि आपल्याला फक्त मॉनिटरिंगचं जे काम आहे ते कसं वाढवता येईल याच्यावर आपण थोडंसं आमच्याकडे ब्रेनस्टॉर्मिंग सुरू आहे. तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही देऊ शकता. म्हणजे जर रिपोर्टिंग मध्ये आपला जर वेळ जास्त जात असेल त्याला आपल्याला कमी करायचं आहे आणि ऍक्च्युअल मॉनिटरिंग जी आहे ती आपल्याला वाढवायची आहे. तर तुमच्याकडे SPM रिपोर्ट जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत, त्याला मॉनिटर करा, त्याच्यावर लक्ष ठेवा. इतर तुमच्याकडे मेल अरेंजमेंटच्या बाबतीत प्रत्येक डिव्हिजननं आता जवळपास मेल अरेंजमेंटवर खूप चांगलं काम केलंय. PMG साहेबांचा पहिला विषय असतो जेव्हा ते आम्हाला रिव्ह्यूला बोलवतात, पहिला विषय त्यांचा मेल अरेंजमेंटचा असतो. तर त्यामध्ये आता ज्या ज्या ऑफिसेसला आपण अरेंजमेंट चेंज केले त्या ऑफिसेसचा परफॉर्मन्स आता इम्प्रूव्ह होतोय की नाही ते आपल्याला मॉनिटर करायचं. तर त्याच्यासाठी पिरियॉडिक रिपोर्ट त्या ऑफिसेसचे काढत चालतात. आजच PMG साहेबांनी धुळे डिव्हिजनची BC घेतली होती आणि त्या ठिकाणी आम्हाला सूचना दिल्या आहेत की त्यांच्याकडे ज्या ज्या ऑफिसेसला इम्प्रूव्हमेंट झाली असेल तर त्यांनी पिरियॉडिकल रिपोर्ट आम्हाला पाठवावा. ठीक आहे. तसंच धाराशिव डिव्हिजनच्या बाबतीत सरांनी सांगितलं की केलेली, तुम्ही नोट डाऊन करून घ्या, 1 ते 10 तारीख आणि 10 ते 20 जून अशा पिरियडचा रिपोर्ट तुम्हाला काढायचा आहे त्या त्या ऑफिसेसला, ज्या ज्या ऑफिसला आपण मेल अरेंजमेंट चेंज केलंय आणि त्यांचा कॉम्पेरेटिव्ह रिपोर्ट तुम्हाला पाठवायचा आहे. ठीक आहे. रोहिदास. हा सर. येस सर. हा, तर 1 ते 20चा रिपोर्ट अजून रेडी नसेल, कदाचित उद्या किंवा परवा येईल. तर जसा रिपोर्ट तो येईल तर तुम्ही त्याला कम्पेअर करायचं आहे. 1 ते 10 सोबत कम्पेअर करा 11 ते 20 आणि त्या त्या ऑफिसेसला जिथं आपण इम्प्रूव्हमेंट केली आहे, चेंज केली अरेंजमेंट, त्या ऑफिसेसला मग आपला परफॉर्मन्स वाढतोय किंवा नाही, विशेषतः BOचा D+1चा, तो आपल्याला तिथं बघायचा. हो सर. सरांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला म्हणलं मागच्या महिन्याचा आणि ह्या 15 दिवसाचा रिपोर्ट काढा म्हणले होते, तो आम्ही आता रेडी केलाय आज. ओके ओके. PMG सरांना माहिती. ओके सर. गोरे बोला. प्रदीप हँड रेस केलेला आहे. प्रदीप काही बोलायचं? सर तुमचा हँड रेस आहे प्रदीप, बोलायचंय का सांगा काही. मला केलं होतं सर, त्या इश्यू बद्दल केलं होतं BOचा डाटा. सांगा ना मग. की बरेचसे BO काय होतं सर, आर्टिकल डिलीट होत आहेत, परंतु जेव्हा आपण झा डाटामध्ये बॅगाचं चेक करतोय किंवा त्यांचे आर्टिकल पेंडन्सी चेक करतो तर काही काही ऑफिसचा डाटा तसाच पेंडिंग लागतो सर. 3-3 दिवस, 4-4 दिवस किंवा अबॉव 8 डेज मध्ये. काल एक पारनेर BO होतं, त्यांची 13/6ची बॅग ओपन होती ऍक्च्युअली 14/6ला, परंतु त्यांचे आर्टिकल कालपर्यंत त्यांचे पेंडन्सी दाखवत होतं झा डाटामध्ये. तर तो आम्ही त्यांच्या स्क्रीनशॉट पण मागवले होते सर. आणि अशा केसमध्ये YSOला ते आर्टिकल अपडेट करून टाका. हो सर. पण सर YSO मध्ये ते आर्टिकल पेंडन्सी दाखवत नाही सर. आम्ही ते पण चेक केलं क्रॉस सॅप मध्ये, तर ते आर्टिकल रिटर्न मध्ये पण तिथे दाखवत नाही, परंतु त्यांच्या पेंडन्सी मध्ये दाखवतं. सर एकदा बॅग BOला ओपन झाली की YSOला आर्टिकल दिसत नाहीत सर. तो सगळ्यात मोठा इश्यू आहे. तो एक इश्यू होतोय सर की बरेचसे आर्टिकल डिलीट होतात. तुम्हाला आम्ही एक स्प्रेडशीट पण शेअर केली आहे. अक्षय, ती शेअर केली का आपण?
हा, तर एक तिकीट रेस करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्मॅटच बनवून दिला आहे मी. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही डिटेल्स द्या अशा ऑफिसेसचे. येस सर. ठीक आहे. अजून काही तुमचे इश्यूज असतील तर बोला. आपण फ्रिक्वेंटली काही विषय घेत नाही मागच्या काही काळात. आपण आता अशा 15 दिवसांना महिन्यानंतर भेटतोय. तुमच्याकडे काही सूचना असतील किंवा तुमचे इश्यूज असतील बोलत सर. सचिन बोला. हा येस सर. आपलं सर गप्पर साहेबांना एक रिक्वेस्ट होती किंवा जो D+0चा रिपोर्ट आता BOWise काढायचा आहे, तो फक्त एकदा आम्हाला परत एकदा शो करून दाखवा किंवा नेमका BOचा रिपोर्ट कशातून काढायचा. ठीक आहे. म्हणजे आता तुमचा जो विकली रिपोर्ट होता त्याच्यामध्ये आपण हा एक चेंज केला की आपण तिथे इन्क्लुडिंग BO फिगर न घेता डिलिव्हर्ड आणि BOचे फिगर टाका अशा तुम्हाला सूचना दिल्या, मेल केला होता. आता त्यामध्ये आपल्याला मला वाटतं स्पीड पोस्ट आणि रजिस्टरचा रिपोर्ट मिळतोय, परंतु पार्सलचा रिपोर्ट डिलिव्हर्ड आणि BOचा पर्टिक्युलर रिपोर्ट मिळत नाही. तो आपल्याला फॉर्म्युला लावून काढावा लागतो. गफार त्याचा एक डेमो देता येईल का सगळ्यांना, कसा काढायचा? व्हिडिओ पण शेअर केला तर चालेल. तर वेडवशी अर्घ्याला खरंच चांगला शीट बनवली होती आम्ही फॉर्म्युला टाकून. त्याच्यामध्ये जर इन्क्लुडिंग आणि एक्सक्लुडिंग दोन्ही फिगर टाकले तर ओनली BO त्याच्यामध्ये येतात. फक्त जिथं NA येतो तिथं तो फॉर्म्युला यूज होत नाही. त्या काही मोजके SO असतात ज्याच्यामध्ये फक्त BO आहेत आणि किंवा काही HO आहेत ज्यांच्यात BO नाही ते 0 येतात. तर जिथं NA आलेलं आहे तिथं थोडंसं मॅन्युअल काढावं लागेल. बाकी जे एक्सेल शीट शेअर केलेली आहे OA ग्रुपवर, ती जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला ओनली BO पार्सल कॅटेगरीचं काढता येईल, जे की आम्ही आज काढलं होतं. आणि त्याच्यात जर काही लास्टच्या तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कॉल करा, मी तुम्हाला सांगतो. नाही सर, प्रॉब्लेम येत नव्हता. आम्ही काढलं पण वेळ लागला भरपूर. म्हटलं काही शॉर्टकट असलं तर बघू. बघा त्याला आता सध्या आता आपल्याकडे सोल्युशन नाही. मी आता CEPT ला रिक्वेस्ट करतोय की त्यांनी जसं स्पीड आणि रजिस्टर मध्ये आपल्याला ऑप्शन दिलंय डिलिव्हरी आणि BOचं, तसं त्यांनी आपल्याला पार्सल मध्ये पण द्यावं उपलब्ध करून. पण बघूया, त्याला वेळ लागेल. तोपर्यंत याच पद्धतीने आपल्याला काढावं लागेल. म्हणजे आपल्याला इन्क्लुडिंग BO मधून एक्सक्लुडिंग BOचे फिगर मायनस करायचे आणि मग जे आर्टिकल येतील त्याच्यावरून फॉर्म्युला तयार करून आपल्याला ते काढावं लागेल. इकर साहेब बोला. सर नमस्कार, जगदीप बोलतो. सर जो आमच्या जो हे आहे जो D+0 वर जो इफेक्ट पडतो ना, जो अल्टरनेट हेच ऑफिस येतात जे लोहा असो, नायगाव असो, तरोडा असो, हातगाव असो. तर इश्यू काय होतोय सर, आपण जे नाशिकमध्ये ज्यावेळेस मागच्या वेळेस जे इस्टॅब्लिशमेंट रिव्ह्यूची आपण चर्चा केली होती सर, त्याच्यामध्ये नांदेडमध्ये बरेच प्रकरण आहेत सर जे इस्टॅब्लिशमेंट रिव्ह्यू झालेत. तर या ऑफिसवर आणि हे जे 4 ऑफिसचे जे नावं घेतले सर मी, तिथे कसं वर्कलोड थोडं जास्त आहे आणि त्यांना तिथे कसं होतं सर, ते JDS कडून काम करून घेतात, परंतु ते ज्या जबाबदारीनं काम करायला पाहिजे तसं JDS करत नाहीत सर. आणि त्याच्यामुळे तो बराच D+0 इफेक्ट होतो किंवा नो स्कॅन मध्ये जे आर्टिकल असतात ते जास्त करून दिसून येतात. मग हा विषय तर बघा, तुमच्याकडे डिव्हिजनल लेवलला त्याची रिव्ह्यू केस तयार करून तुम्ही पाठवली, जस्टिफिकेशन असेल, तिथं जर ऍडिशनल पोस्ट जस्टिफाय होत असेल तर ती सँक्शन होईल. ठीक आहे. मात्र तुमच्याकडून तुमच्या डिव्हिजनकडून तसं प्रपोजल आम्हाला आलं पाहिजे. तर इन्चार्ज जे आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे, काटोले सर तुम्ही आता HQ मध्येच काम करत आहात, तर तुम्ही त्या ठिकाणी या ऑफिसेसच्या स्पेशल रिव्हिजन केसेस तयार करून घ्या आणि पाठवा. जर जस्टिफिकेशन होत असेल, आम्ही शेख साहेबांकडेच इथे एस्टॅब्लिशमेंट ब्रांच आहे, आम्ही पॉझिटिव्हली त्याला या ठिकाणी रिव्ह्यू देऊ. म्हणजे तुम्हाला ऍडिशनल मॅनपॉवर तिथं जर देता आली तर परमनंटली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील या ऑफिसचे. ठीक आहे. आणखीन कोणाला बोलायचंय बोला. हॅलो सर. बोला प्रदीप. विशाल सर एक इश्यू होता आमच्याकडे. सध्या रजिस्टर आर्टिकलची डिलिव्हरी खूप वाढलेली सर. त्याच्यामध्ये जे बँकेचे नोटीस आहेत आमच्याकडे काही ठिकाणी जो व्यापार झाला होता बँकेमध्ये, तर त्या नोटीस खूप येत आहेत सर. त्यामध्ये असं आढळून येतं की आपल्याकडे SOला आल्यानंतर आर्टिकल D+1 मध्ये BOला जातं, ते 2 दिवस होतात आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा BPM त्याला डोअरला किंवा इंटिमेशन देतो त्यानंतर त्याचे 7 दिवस पुढे जात आहेत. तर त्यामुळे आमच्याकडे 4 to 7 days किंवा 8 days मध्ये जी आर्टिकलची क्वांटिटी वाढतीये नंबर ऑफ,
सर ते कारण आहे, कारण आर्टिकल रिटर्न करताना बीपीएम हा 7व्या दिवशी रिटर्न करतो आफ्टर 3 days, म्हणजे D+1 नंतर डोअर लॉक मारतो आणि दुसऱ्या दिवशी इंटिमेशन सर्व करतो. तर तो एक ठीक इश्यू आहे, आला तुमचं सर हे रजिस्टर कारण आहे कॅटेगरी. प्रदीप, तुमच्याकडे हे कारण आहे, तर तुमचं मी रजिस्टर बद्दल आता विचारणार नाही पुढच्या महिन्यात, पण ठीक आहे पार्सल मध्ये मात्र तुमच्या डिव्हिजनचा परफॉर्मन्स 75% वर आला पाहिजे. येस सर, वाढून घेतो सर. ठीक आहे, उद्यापासून मॉनिटरिंग टाईट सुरू करा, फक्त पार्सल सिलेक्ट करा आणि फक्त पार्सलवर मॉनिटरिंग चालू करा. येस सर. आणि सगळ्यांना एक सूचना आहे माझी, बघा या ठिकाणी मॉनिटरिंग खूप गरजेचं आहे. आपण जर मॉनिटरिंग थोडंसं लूज केलं तर आपला परफॉर्मन्स डाऊन होतो. नांदेड डिव्हिजनचं लाईव्ह एक्झाम्पल आहे. नांदेड डिव्हिजन मध्ये साईनाथ सुट्टीवर होता, मला वाटते सुट्टीवर होता की डेप्युटेशन होता. ओए त्या ठिकाणी नसल्यामुळे त्या डिव्हिजनचा परफॉर्मन्स अतिशय घसरून गेला. म्हणजे पीएमजी साहेब आपल्याला ज्या वेगवेगळ्या त्यांच्या बीसी मध्ये किंवा तुम्हाला डायरेक्टही त्यांनी इंटरॅक्शन करून बरेचसे एक्झाम्पल देतात आणि आपल्याला सांगतात की मॉनिटरिंग जर आपल्याला लूज झालं तर मॉनिटरिंग लूज झाल्यामुळे सरळ त्याचा इम्पॅक्ट परफॉर्मन्सवर होतो. जोपर्यंत आपण लोकांना बोलणार नाही, त्यांना प्रश्न विचारणार नाही, तोपर्यंत परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होणार नाही. हे खूप गरजेचं आहे. जिथं जिथं परफॉर्मन्स चांगला आहे तिथं तिथं मॉनिटरिंग चांगलं आहे लक्षात येते. म्हणून आपली मॉनिटरिंग टाईट करा, इम्प्रूव्ह करा. लोकांशी आपल्याला संवाद साधावा लागेल, वारंवार बोलावं लागेल. सब ऑफिस लेवल पर्यंत मॉनिटरिंग सुरू करा. तुमच्याकडे एसओ आणि प्रत्येक एसओ जे आपले एसओ बॉटमला आहेत त्या एसओला मात्र पर्सनली बोलत चालायचं आहे. पीपीएम ला बोलायचं आहे, एसपीएम ला बोलायचं आहे आणि सब युनिट हेडला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं आहे. त्यांच्याकडे पर्सनली त्यांच्या व्हॉट्सअपला रिपोर्ट पाठवायचं आहे. म्हणजे कुठेतरी तुमच्याकडे रेकॉर्ड तरी तयार होईल की आम्ही सब युनिटकडे वारंवार विषय टेकअप केलाय. आता जर त्यांचं त्यामध्ये जर कॉन्ट्रीब्युशन नसेल साहेबांपर्यंत तो विषय आम्ही नक्की पोहोचवू. जे नांदेड डिव्हिजनचे इनपुट आले की सब युनिटची इन्व्हॉल्वमेंट कमी आहे, तर त्यावर आता या ठिकाणी काहीतरी आपण वेगळी स्ट्रॅटेजी तयार करूया त्यांना इन्व्हॉल्व करण्यासाठी. गफार, रिपोर्ट बद्दल गफार या ठिकाणी काहीतरी एक्सप्लेन करताय. आवाज कमी आहे, तुमचा आवाज कमी आहे. ओनली पार्सलचा जो रिपोर्ट काढलेला आहे त्याबद्दल आपण एक्सेल शीट बनवलेली आहे. त्यामध्ये इन्क्लुडिंग आणि एक्सक्लुडिंग मध्ये आपल्याला फिगर टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आपलं जे ओनली व्ह्यू आहे हे ऑटोमॅटिक इथं क्रिएट होईल. पहा, इन्क्लुडिंग व्ह्यू मध्ये मी इथे भुसावळ डिव्हिजन घेतो रजिस्टर पार्सल मध्ये आणि घेतल्यानंतर पूर्ण जे सगळा डाटा कॉपी करून घ्यायचा आपल्याला आणि त्यानंतर त्या सीट मध्ये फक्त डिव्हिजन नेम पासून जशाच तसं कॉपी करायचं आहे. या ठिकाणी कॉपी केल्यानंतर तुम्हाला हे डाटा येईल. इथं तुमचं डिव्हिजनचं नाव टाकून द्या. आता या ठिकाणी जेवढे तुम्ही ऑफिसेस घेतलेले आहेत ते ओनली बीओ मध्ये सर्व इथं ऑटोमॅटिक फेच होतात. हे झाला इन्क्लुडिंगचा डाटा. त्याचप्रमाणे आपल्याला एक्सक्लुडिंगचा डाटा पण इथं टाकायचा आहे. भुसावळ डिव्हिजन कॉपी केलं. त्यानंतर एक्सक्लुडिंग मध्ये पेस्ट केलं. त्यानंतर डिव्हिजन दिलं. आता या ठिकाणी पहा, एक्सक्लुडिंग मध्ये इथं D6 पर्यंत ऑफिस नेम पासून D6 पर्यंत हा डाटा टाकलाय आपण. तर D+0 ऑटोमॅटिक एक्सक्लुडिंगचा आलेला आहे फॉर्म्युला टाकल्यामुळे. इन्क्लुडिंग मध्ये काही करायचं नाहीये. इन्क्लुडिंग मध्ये जेवढे ऑफिसेस असतील ते सर्व ओनली बीओ मध्ये इथे व्ही लुकअप मारलेला आहे आपण, ते ऑटोमॅटिक येते. आता या ठिकाणी जो डाटा आहे हा व्ही लुकअपला एका व्ही लुकअप मधून दुसरं व्ही लुकअप मायनस केलेला आहे. म्हणजे इन्क्लुडिंग बीओ मधून एक्सक्लुडिंग बीओ मायनस केल्यानंतर 8 फिगर आलेले आहेत. जसं अडवड एसओ आहे, अडवड मध्ये इन्क्लुडिंग मध्ये 18 आर्टिकल आहेत, एक्सक्लुडिंग मध्ये 10 आहेत. 18 वजा 10 ओनली बीओ मध्ये 8 येणार. अशा प्रकारे हा फॉर्म्युला प्रत्येक एका सेल मध्ये आपण टाकलेला आहे आणि ते D6 पर्यंत टाकलेला आहे. D6 मध्ये टाकल्यानंतर हा D+1 चा जो फॉर्म्युला आहे आपला, तो D+0 चा टोटल प्लस D+1 या दोघांची बेरीज गुणिले 100 भागिले टोटल आर्टिकल रिसिव्ह
याप्रमाणे आपण D+1 काढतो. सर्कल ही याप्रमाणेच काढते. आपण फक्त D+1 ची फिगर नाही घ्यायची तर त्याच्यात D+0 पण ऍड करायचं आहे. तर ही पण ऑटोमॅटिक येईल इथं. आता या ठिकाणी हे तुमचं बीओ वाईज आर्टिकल डाटा आलेला आहे. आता बघा भुसावळ एचओचं 0 आलेलं आहे कारण भुसावळ एचओला बीओ नाहीये आणि फैजपूर एसओ याला एनए आलेला आहे. सचिन सर, फैजपूरला एसओला नाही आहेत का आर्टिकल? येतात सर आर्टिकल बिओला पण असतात पण पार्सल नसतील त्या पिरियड मध्ये. एक्सक्लुडिंग मध्ये तो ऑफिस नाहीये त्यामुळे या ठिकाणी येणे आलेला आहे. मग आता या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला, इन्क्लुडिंगची जी फिगर आहे फैजपूर एसओची ती तुम्हाला कॉपी करून घ्यावी लागेल आणि ती ओनली व्ह्यू मध्ये ती तुम्हाला तर ही याची फिगर आहे. अशा प्रकारे जे तुमचे दोन आता हे आला वाकाडी येतो याला पण रजिस्टर स्पीड पार्सल बिझनेस पार्सल काही काही येतो येत नाही त्यामुळे त्यांचं नाव नसतं याच्यामध्ये. आता यानंतर वाकाडी येतो तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुमची पूर्ण ओनली व्ह्यूची फिगर आलेली आहे आणि ज्या ठिकाणी 0 आहे त्या ठिकाणी फॉर्म्युला DIO येतो त्याला 0 करून टाकायचं बस. आणि हे जे शीट आहे याला कॉपी करून घेऊन तुम्ही दुसरीकडे त्याला पेस्ट करून घ्या. पेस्ट ॲज अ व्हॅल्यू कारण याला आपण लॉक केलेला आहे तो फॉर्म्युला निघू नये म्हणून पेस्ट ॲज अ व्हॅल्यू. ही झाली तुमची फिगर. अशा प्रकारे सगळ्यांची सीट कॉपी करून तुम्ही पार्सल रजिस्टर बिझनेसचं काढू शकता. बाकी स्पीड आणि रजिस्टरचं जे आहे ऑलरेडी आपल्याला BI टूल मध्ये भेटते. ठीक आहे. येस सर, थँक्यू सर. समजलं का? हो येस सर, येस सर. ओके ओके ठीक आहे. ओके. यानंतर बघा आता एक RMS शी रिलेटेड इश्यू आपण या ठिकाणी बघून घेऊ थोडक्यात. RMS वाले जॉईन आहेत गोपाळ, मुकेश. बर पाटील साहेब मला नाही आहेत तर काही हरकत नाही. आपला हा जो पार्सलचा परफॉर्मन्स आहे हा मागच्या पेक्षा जरा डाऊन झालेला दिसतोय. ठीक आहे, रिपोर्ट ऑलरेडी शेअर केले होते आपण ग्रुपला पण टाकले होते. काय कारण आहे, काही अनालिसिस झालंय तुमचं? हो सर, यामध्ये सर पार्सलचे जे परफॉर्मन्स आहे सर मॅक्झिमम तर सर यामध्ये पोस्ट ऑफिसचा डिस्पॅच स्कॅनच मिसिंग आहे सर. कोणत्या ऑफिसेसचा तुम्ही लिस्ट काढली आहे? हो सर, पोस्ट ऑफिसची लिस्ट काढलेली आहे. शेअर करा, आपल्या आरोच्या ग्रुपला पाठवा. येस सर, आरोच्या ग्रुपला मी शेअर करतो सर. ठीक आहे. तुमच्याकडे बघा हे जे तुम्ही रिपोर्ट काढताय स्कॅन मिसिंगचे सब ऑफिसेसचे जर असे रिपोर्ट्स असतील ना तुम्ही डायरेक्टली आपल्या आरो ग्रुपला पोस्ट करत चला, काही प्रॉब्लेम नाहीये. किंवा मला पर्सनली पाठवत चला, मी पोस्ट करेन. ओके सर, तुम्हाला पाठवतो. आणि येस, आणि सर्व डिव्हिजनल MMU ला माझी रिक्वेस्ट आहे की यावर लक्ष द्या कारण आपल्या पोस्ट ऑफिसेसच्या या चुकीमुळे त्यांच्याकडे जर डिस्पॅच स्कॅन मिस झाली तर त्याचा इम्पॅक्ट होतोय आपल्या पार्सलच्या परफॉर्मन्सला. RMS चे जे 2-3 महत्वाचे पॅरामीटर्स आहेत त्यात हा स्कॅन कंप्लायन्सचा महत्वाचा पॅरामीटर असतो, तर त्याच्यावर इम्पॅक्ट होऊ नये. दुसरा विषय तुमच्या TMO मनमाडचा विषय सॉल्व्ह झाला का गोपाळ? हो सर, मनमाडला आता काकड सरांनी ते एक ऍप सांगितलेलं आहे त्यामध्ये मोबाईलवर स्कॅन करायचं आणि नंतर अपलोड करायचे. तर त्यानुसार मग आता काम करतायत सर. 14 तारखेपासून सुरू झालेलं आहे. आता आपला जो परफॉर्मन्स 3-4% राहायचा तो आता नियर अबाउट 70% पर्यंत आलेला आहे सर. ठीक आहे, 14 ते 20 चा रिपोर्ट काढून मला जरा पाठवा उद्या मनमाडचा. येस सर. ठीक आहे, तिन्ही TMOचा काढा, 14 ते 20 चा आणि पाठवा. येस सर, उद्या पाठवतो. ठीक आहे. आणि तिसरा महत्वाचा विषय मिसेंटचा. तर डिव्हिजनल MMU मला या बाबतीत थोडेसे स्लो झालेले दिसत आहेत. म्हणजे आता रिपोर्टच दिसत नाहीये मिसेंटचे. तर मिसेंट बंद झालाय असं समजायचं का? ठीक आहे, डिव्हिजनल MMU तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे SPM लोकांना परत एकदा तुम्ही जर VC घेणार असाल सूचना द्या. मिसेंटचे रिपोर्ट त्यांनी पोस्ट करायचे आहेत, आर्टिकलचे फोटो काढून टाकायचे आहेत ग्रुपला आणि मग ते तुम्ही इथे शेअर करायचे आहेत. RMS ग्रुपला आपण ऍड केलेले आहे सगळ्यांना. तर तिथं जर आपण ते रिपोर्ट्स टाकले इन्स्टंट त्याच्यावर ऍक्शन होते आणि त्याच्यात इम्प्रूव्हमेंट येते.
तर आपण इम्प्रुव्हमेंट झाली आहे आपल्याला माहित आहे, परंतु आणखीन त्यामध्ये कॉन्स्टंट काम करणं गरजेचं आहे. मिसेंटच्या बाबतीत कुणाकडे जर काही ॲबनॉर्मल रिपोर्ट असेल लास्ट म्हणजे 8-10 दिवसामध्ये काही लक्षात आलं असेल, आताही बोलू शकता. कुणाचा काही असा रिपोर्ट आहे पोस्टल डिव्हिजन मधून? सर असं ॲबनॉर्मल रिपोर्ट वगैरे काही नाही, पण तरी एक शंका अशी होती की जे पार्सल नाशिक रोड PH वरून मिसेंट येतात, तर ते ग्रुपवर जर आम्ही टाकले, मी त्या नाशिक रोडच्या ग्रुपवर जर टाकले, तर त्याच्यावर पिनकोड असतो म्हणजे जिथे मिसेंट गेलेला आहे त्या ऑफिसचा पिनकोड असतो, परंतु पत्ता किंवा ते जे काही BO असतं तर ते पर्टिक्युलर येतं दुसऱ्या SOच्या अंडर. तर नाशिक रोड PH चे एम्प्लॉईजने मला 3-4 वेळेस विचारलं की हा पिनकोड कोणाचा आहे. मी सांगितलं की प्रॉपर तुम्ही ज्या SOला पाठवलाय त्याचाच आहे, परंतु पत्ता जो आहे तो दुसऱ्या SOच्या अंडर येतो सर. मग त्यांनी सॉर्टिंग पिनकोड प्रमाणे करावी की पत्त्याप्रमाणे करावी, की दोघांचं सिंक करून सिंक्रोनायझेशन ठेवून त्यांनी करावी. कारण मग जर पिनकोड पाहिला तर ते इकडे मिसेंट येतं सर पार्सल. आणि असं आमचं धुळे विद्यानगरी, जैन कॉलनी, धुळे HO याच्या बाबतीत खूप घडतं. साक्री, निजामपूर, पिंपळनेर याही बाबतीत भरपूर अशा केसेस घडतात. आणि त्याच्यात काय होतं सर, ट्रान्समिशनमध्ये बऱ्याचदा ते पार्सल फुटतं सर. आणि त्याच्यात परत मग आमच्यावर असं येतं की धुळे HO कडनं पार्सल आलं आणि ते फाटक्या अवस्थेत आलं, जैन कॉलनीकडनं आलं तर ते असं टॉर्न कंडिशनमध्ये आलं. ठीक आहे, गोपाळ यांना IRM नाशिक रोडला या बाबतीत बोलावं लागेल, मी पण बोलतो, तुम्ही नोट डाऊन करा. येस सर. ठीक आहे. दुसरा विषय, माझ्याकडे आताच रिपोर्ट आलाय भुसावळ डिव्हिजनचा. तर यांनी फत्तेपूर SOला मिसेंट आले त्यांच्याकडे, तर इथेही बघा काय प्रॉब्लेम आहे. पाटील साहेबांना सांगा त्यांच्याचकडे भुसावळ RMS. हो सर, मी HROलाही बोलतो आणि पाटील सरांनी बोलतो. हा, आणि मिसेंटवर पर्टिक्युलर लक्ष ठेवत चला, हे आपलं काम आहे नेहमीचं, बरं का? येस सर, येस सर. ठीक आहे. आणखीन काही इश्यूज असतील तुमचे तर बोला, अदरवाईज आपण आता वाइंड अप करू. ठीक आहे, तर सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचं धन्यवाद, आभार. आणि पार्सलमध्ये परत एकदा क्लोजिंग नोट आहे माझी की पार्सलमध्ये इम्प्रुव्हमेंट आपल्याला आणायची आहे. डिलिव्हर्ड ॲट BO, त्याच्यासाठी आपल्याला आता पर्टिक्युलर एक आर्टिकल वाईज मॉनिटरिंग उद्यापासून सुरू करायची आहे, ती करा. आणि तुम्ही जे रिपोर्ट पाठवताय डिव्हिजनचे जे 25 कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही देत आहात, तर त्या 25 कॉन्टॅक्ट नंबरमध्ये तुम्ही असे आर्टिकल दिले तरीही चालतील, इव्हन ते अप्रिशिएबल राहतील. म्हणजे तुम्ही SPMच्या रिपोर्ट मधूनच नंबर देणं गरजेचं नाही. तुम्ही स्वतः या पद्धतीनं 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस आर्टिकल पेंडिंग दिसत असेल, त्या आर्टिकलला ट्रॅक करून घ्या, तिथून कस्टमरचे नंबर मिळवा आणि त्या कस्टमरला कॉल करून तुम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग सुरू करा. त्याच्यात तुमचे जर ऑब्झर्वेशन असतील ते नमूद करा त्या शीटमध्ये. ठीक आहे, असे 25 नंबर जरी घेतले तरी तुम्हाला ते अप्रिशिएबल आहेत, ते चालतील आणि तसे देणं अपेक्षित आहे. थांबूया आपण. थँक्यू ऑल ऑफ यू. VC क्लोज करू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.